हॅलो, नमस्कार. स्मॉल टॉकच्या आजच्या या भागामध्ये मी एका वेड्या माझ्या मित्राची ओळख तुम्हाला करून देणार आहे आणि त्याच्याबरोबर एक फॉर्मल मुलाखत करायचा प्रयत्न करणार आहे. ती किती फॉर्मल होईल मला माहीत नाही, कारण आम्ही खूप जुने, चांगले आणि वाटेल ते बोलणारे असे मित्र आहोत आणि अशी आपली मैत्री आहे. नरेंद्र, नक्की. सो नरेंद्र बंडबे याचं स्वागत करते मी फॉर्मल. त्याने मला वेळ दिली थँक्यू, याच्याबद्दल थँक्यू. देखील आधीच मी स्वागत म्हणजे थँक्यू म्हणते, त्याला धन्यवाद म्हणते. आणि नरेंद्रची ओळख वेगवेगळ्या पद्धतीने करून देता येईल, पण नुकत्याच पार पडलेल्या गोल्डन ग्लोब या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा भारतातला पहिला मराठी वोटर ही त्याची लेटेस्ट ओळख आहे. त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. एक धन्यवाद. इतिहास तू केलायस, पहिला मराठी माणूस गोल्डन ग्लोबचा इंटरनॅशनल वोटर बनलेला आहे. थँक्यू, तर इथूनच नरेंद्र मी सुरू करते आणि मग जाऊया आपण तुझ्या सगळ्या चालेल. सायन्सच्या आणि बाकीच्या हां. मीडियाच्या गप्पांकडे. चालेल, चालेल. मी याला काय म्हणू, मैत्रीतल्या प्रेमाने भैया असं म्हणते. त्याचं देखील कारण आणि त्याचं सगळं जे वागणं, विचार करणं, वाचन आहे त्यामध्ये दडलेलं आहे. पण गोल्डन ग्लोब आता गोल्डन ग्लोब तसं अपघाताने झालं. मी केरळा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला कॅथरीन मला भेटली. कॅथरीन माझी फेलो ज्युरी होती तिथे. आम्ही फ्री प्रेस ज्युरी होतो. आणि तिने असं संपल्यानंतर तिने एकदा मेसेज टाकला की तुला गोल्डन ग्लोब तुला माहीत आहे का, म्हणजे माहीत असेलच तर तुला त्याच्यासाठी पार्टिसिपेट व्हायला आवडेल का, जर आवडत असेल आणि जबाबदारी घ्यायला तयार असशील तर मी तुला रेकमेंड करते. तर मी म्हटलं हां, का नाही. त्यापूर्वी मीनाक्षी शेड्डे होत्या, हो. भारतातल्या पहिल्या गोल्डन ग्लोब ला वोटर असल्या. तर मी म्हटलं ओके ठीक आहे, करतो. मग मला असं वाटलं की आपल्याला कुठे, आपण वर्नॅक मीडियममध्ये मराठीमध्ये लिहिणारे, त्याला येईल न येईल माहीत नाही. पण मी अप्लाय केलं. तिने एक ईमेल पाठवलं, त्याला मी रिस्पॉन्ड केलं आणि अप्लाय केल्यानंतर असं एक दिवशी रात्री आलं की आम्ही तुम्हाला ॲक्सेप्ट करतोय म्हणून. ॲक्सेप्टन्सचा मेल. नेमकं आता तू हे सगळं फ्री प्रेस की वगैरे बोललास, तर ज्या तरुणांना कदाचित सिने परीक्षणामध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये करिअर घडवायचं असेल तर फ्री प्रेस की म्हणजे काय, आणि दुसरा त्यातला प्रश्न आहे, तू असं म्हणाला जबाबदारी पार पाडशील का. तर ॲज अ गोल्डन ग्लोबल इंटरनॅशनल वोटर तू आतापर्यंत किती सिनेमा बघितलेस आणि ती जबाबदारी काय असते. ओके. जबाबदारी जी आहे, म्हणजे तिने जो शब्द जबाबदारी असा वापरला होता तो खरंच जबाबदारी असाच होता. मी गेल्या जूनपासून आम्हाला सिनेमा यायला सुरुवात झाली. जूनपासून ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मी 275 सिनेमे, त्याच्यानंतर 150पेक्षा जास्त वेब सिरीज आणि टेलिव्हिजन सिरीज, प्रोग्राम्स, लाईव्ह प्रोग्राम्स, कॉमेडी शोज, असं खूप काही पाहिलेलं आहे. त्यामुळे आणि बघून त्याच्यावर तुझं वोट पण दिलंयस. वोटिंग ही ऑनलाईन असते. वोटिंगला तसं तुमच्या ज्या पद्धतीच्या तुम्हाला ज्या पद्धतीचा तो सिनेमा आवडला आहे, नाही आवडलेला आहे, तर तुम्हाला अशा त्या 175 सिनेमांमधून 275 सिनेमांमधून त्या आता बाय कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. आता प्रत्येक सिनेमा हा त्या कॅटेगरीमध्ये असतो तशातला नाही. त्या सिनेमांनी त्या कॅटेगरीमध्ये स्वतःला एनरोल केलेलं असतं, स्वतःला त्याच्यामध्ये लिस्ट केलेलं असतं. बरोबर. तर एका सिनेमाचं ज्या पद्धतीचं कॅटेगरी असेल त्याला आपण सिलेक्ट करायचं असतं. ते ऑनलाईन असतं. जसं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात, त्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सचे आन्सर्सला आपण ज्या पद्धतीने टिक करतो तसं टिक करायचं असतं. असंच ते असतं, अगदी सोपं असतं. जबाबदारी याच्यासाठी कारण की तिथे तुम्हाला मध्ये नाही सोडता येणार, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की ते पूर्ण करावं लागतं. आणि तिसरी गोष्ट की आमच्याकडून नॉन डिस्क्लोजर असं बॉन्ड लिहून घेतात, ज्याचं मी जे पाहिलेलं आहे ते मी खुलं करू शकत नाही. ज्या प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करण्यात आलं, म्हणजे ह्या जगातल्या सर्व दिग्दर्शकाशी ऑनलाईन बोलण्याची संधी, आत्ताच्या जे दिग्दर्शक आहेत जे आता गोल्डन ग्लोबला नॉमिनी होते त्या प्रत्येकाशी ऑनलाईन बोलण्याची संधी, त्या
या गोल्डन ग्लोबने मला दिली. आणि ती मी फक्त रिव्हील नाही करू शकत की आमच्यामध्ये हे बोलणं झालं, कारण की त्याच्यामध्ये अनेक गोष्टी विचारण्यात येतात बरोबर. जगभरातले, म्हणजे मीच असं नाही, जगभरातले 310 जे वोटर्स आहेत ते प्रत्येक जण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो, तो वाव. प्रश्न विचारत असतो. आणि त्याच्यातून मग एक जो कॉन्टेंट येतो त्या कॉन्टेंटवर एम्बार्गो असतो की ओके. तुम्ही या दिवसांमध्ये, ही ती जबाबदारी त्या पद्धतीने ती बोलत होती. हां, ती तू पार पाडली. ती आणि आता हे पार सगळं पाडली. करत असताना नरेंद्र स्वतःची नोकरी करत होता किंवा आहे, म्हणजे चरितार्थ सांभाळतोय. नरेंद्रचं पुस्तक स्टॅनली क्युब्रिकवर गेल्या वर्षी प्रसिद्ध झालं. आम्ही सगळ्यांनी खूप, म्हणजे नरेंद्र जवळपास 10 वर्ष या पुस्तकावर काम करत होता, त्यामुळे त्याचे सगळे मित्र मैत्रिणी खूप खुश झालेत त्याचं पुस्तक आलंय त्याच्याबद्दल. नरेंद्रच्या मुलाबद्दल देखील, अभिषबद्दल देखील तो बोलेल. त्याची काळजी घेणं आणि कुटुंबासाठी जो वेळ देणं आणि बाकीचे सगळे मौज मजा अवांतर गोष्टी देखील तू करत असतोस. त्यामुळे हे सगळं करून गोल्डन ग्लोबचं काम करणं, वेळेचं काही असं अडचण होत होती, काय झालं? नाही, माझं ज्या पद्धतीचं काम होतं त्याच्यामध्ये मला ऑफिसमध्येच मला वेळ मिळायचा. आणि त्याच्यामध्ये मी दिवसाला कधी 4-5 असे सिनेमे पाहायचो. घरी आल्यानंतर कुटुंबाने खूप चांगली साथ दिली की घरी आल्यानंतरही मी सलग जे सिनेमे पाहायचो, त्याच्यामध्ये जेवणासाठी जो काय अर्धा तास लागायचा तेवढा आम्ही देऊन नंतर मी पुन्हा सिनेमे पाहायला लागायचो. त्यामुळे हे सर्व चांगलं घडून आलं. आणि मुख्य म्हणजे त्याच्यावर मला लिहिता आलं. त्याच्या 275 पैकी त्याच्यातला आत्तापर्यंत मी फक्त 8-9 सिनेमांवरच लिहिलेलं आहे. ओके. आणि ते लिहिताना तुम्हाला ज्या पद्धतीचं टेम्परामेंट लागतं, कारण की मी जे लिहितो ते ॲनालिसिस या पद्धतीमध्ये मोडतं, ते रिव्ह्यू नाही आहे. ओके. मग त्याला काय म्हणायचं, म्हणजे नरेंद्र सिने परीक्षक असं जे रूढ अर्थाने आहे तसं नाहीये, पण नरेंद्रशी गप्पा मारल्यात तर सिनेमाच्या इतिहासापासून आतापर्यंतचं असं ओघवतं तुझं सगळं येत असतं. बरोबर. त्याचं तू क्रिटिकल ॲस्पेक्ट सांगतोस, चांगल्या बाजू सांगतोस, काय कमी पडलं सांगतो, त्याचे रेफरन्सेस देतोस, टेक्निकल ॲस्पेक्ट्स आम्हाला समजावून देतोस. मग याला काय म्हणायचं? याला आपण सिनेमा ॲनालिसिस म्हणायचं. सिनेमा जेव्हा आपल्याकडे येतो किंवा आपण सिनेमा पाहायला जातो, तर सिनेमा आपल्याला सोशो पॉलिटिकल कॉन्टेक्स्टने आम्ही पाहतो, त्याला सिनेमा ॲनालिसिस असं म्हणतात. सिनेमाचं वर्गीकरण जेव्हा तुम्ही रिव्ह्यूअर आणि सिनेमा ॲनालिसिस किंवा मग सिनेमा रिसर्चर, तर माझा जो प्रकार आहे हा सिनेमा रिसर्चर मधला प्रकार आहे. आणि त्याचे म्हणजे त्याचं जे सबसेक्शन आहे ते सिनेमा ॲनालिसिस. आणि आम्ही त्याला फिल्म ॲनालिसिस नाही म्हणतो, आम्ही सिनेमा ॲनालिसिस असं म्हणतो. फिल्म आणि सिनेमामध्ये एक छोटंसं अंतर आहे की ज्याला सिनेमा हा लार्जर कॉन्टेक्स्ट आहे, थीमॅटिक ज्याला आपण म्हणतो. फिल्म ही एक इंडिव्हिज्युअल फिल्म पण असू शकते. सिनेमा इज अ होल इंडस्ट्री. तर सिनेमा इंडस्ट्री किंवा मूव्ही इंडस्ट्री असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके. खरं तर आता मला इमिजिएट विचारायचं आहे तुझ्या शिक्षणाबद्दल, पण त्याच्या आधी तुझ्या पुस्तकाबद्दल विचारते आणि मग सिने परीक्षण आणि या विषयाकडे जाते. तुझं जे आत्ता पुस्तक आलं स्टॅनलीचं, त्याच्यावर तू जवळपास 10 वर्ष माझ्या आठवणीप्रमाणे काम करत होतं. कसा रिस्पॉन्स आहे वाचकांचा? कारण मराठीमध्ये असे एक 18 सिनेमा केलेला जागतिक दर्जाचा माणूस, त्याच्या सिनेमांवर तू एक वेगळ्या पद्धतीने 13 बरोबर पुस्तक लिहिलंयस. आणि आम्हाला तुझ्यामुळे कळलं स्टॅनली क्युब्रिक, मला तरी, तर असं अनेकांना कळलं असं तुझे मित्र मैत्रिणी सांगतात. तर कसा रिस्पॉन्स आहे आणि काय प्रक्रिया होती या पुस्तक लेखनाची? क्युब्रिक हा मला असा ज्याला आपण म्हणू की खूप असं बघितल्यानंतर मला क्युब्रिक हा थोडंसं वेडं करतो तुम्हाला. आणि क्युब्रिक जेव्हा तुम्ही क्युब्रिकची जेव्हा मी माझ्या प्रस्तावनेमध्ये, म्हणजे माझी जी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये असं म्हटलं की हा तुम्हाला बाधा करतो. तशी भूताची बाधा होते तशी क्युब्रिकची बाधा होते. तर मला ती बाधा झाली आणि मग मला असं वाटायला लागलं, ज्या दोघांनी मला ते पुस्तक त्याचा जो रिसोर्स जो आणून दिला, मनीष अंजरलेकर आणि विजय शंकर म्हणून, अजय शंकर त्याचं नाव आहे. अजय चांगला हिरो आहे, मनीष आता उगवता तारा म्हणजे स्क्रिप्टमध्ये हिंदी, मराठी माणूस हिंदी स्क्रिप्टमध्ये एका प्रायव्हेट चॅनलला काम करतोय. तर मनीष स्वतःचा पहिला सिनेमा करत होता आणि त्यावेळी करताना असं जाणवलं की आम्ही त्याचे सेटिंग्स चालू होते,
पुढे कसं शूट करायचं वगैरे. तर तिथे क्युब्रिक नाव असं आमच्या तिघांमध्ये कॉमन टॉपिक असायचं, अरे क्युब्रिकने या सिनेमामध्ये असं केलं, ते तसं केलेलं आहे. तर मग मी मनीषला म्हटलं की आपण मला असं वाटतं ना, अरे ह्याच्यावर लिहिलं पाहिजे. तर तो म्हणा, तूच का नाही लिहत? म्हटलं मी कुठे लिहिणार, मी काय आपण पुस्तक लिहिण्याचा वगैरे असा काय प्रकार केलेला नव्हता तोपर्यंत. आर्टिकल लिहायचं तर लिही तू. मग तेव्हा 2011ला त्यांनी मला 2 पुस्तकं, ज्यांची किंमत तेव्हा 4,000 ते 5,000 रुपये होती आणि आम्हाला खूप कमी तुटपुंज पगार होता तिघांनाही. तर त्याच्यामध्ये 4-5 हजार रुपयाची त्यांनी पुस्तकं परदेशातून मागवून दिली आणि ती मी वाचायला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर इंटरनेट चांगलं मला यायचं, त्याच्यातून जे जे रिसोर्स मिळत गेले त्याच्यातून ते पुस्तक घडलं. 2013ला पूर्ण लिहून झालं, तेव्हा नोकरी गेली माझी. आणि कसं जगायचं, नोकरी कसं जगायचं हा हॅशटॅग तयार झाला आणि त्याच्यातून मग बेकारीच्या पर्वाकडे पण येणार आहे. खूप बोलायचं आहे, 2 भाग करू आपण आता. त्याचे 2 भाग करू शकतो आपण. पण 13 वर्षानंतर 2023ला ते पुस्तक आलं आणि पुस्तक आलं, त्याचा रिस्पॉन्स इतका चांगला मिळाला की ज्यांना माहीत होता क्युब्रिक त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याला ॲप्रिशिएट केलं. ओके. ज्यांना माहीत नव्हता त्यांना की आम्हाला एक चांगला दिग्दर्शक समजला आणि त्या दिग्दर्शकाचे सिनेमे त्यांनी शोधून पाहिले आणि नंतर रिस्पॉन्स करून सांगितलं की अरे मला तुझ्यामुळे त्या सिनेमातले हे रेफरन्स समजले. तर हे जे आहे ना, हे खूप भारी आहे. मला ते क्युब्रिकच्या जी 10 वर्ष लागली, त्या 10 वर्षानंतर त्या 10 वर्षाचं फलित काय, तर आज माझ्याकडे इतके ईमेल्स आहेत, ट्विटरवर इतके मेसेजेस आहेत की मला हे आवडलं, फेसबुकवर इतके मेसेजेस आहेत माझ्याकडे की आम्हाला हा सिनेमा मिळत नव्हता, तो कुठे मिळेल, किंवा हा कसा सापडायचा हा सिनेमा क्युब्रिकचा, किंवा क्युब्रिकवर तुम्ही या पुस्तकाचा रेफरन्स दिला, ती पुस्तक कुठे सापडेल, असे क्वेरी झाल्या. आणि त्याच्याने आतापर्यंत 1,500 ते 2,000 पुस्तकं विकली गेलेली आहेत. आणि ते काय होतं की जेव्हा आम्ही पहिल्यांदा एका मोठ्या प्रकाशकाकडे गेलो, त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलंही आणि मला थोडं खटकलंही की सिनेमावरची पुस्तकं कोण वाचत नाही, असं त्यांचं वाक्य होतं. आणि मी त्याचा विचार केला की का नसतील वाचतं, माणूस सिनेमा वेडा असतो किंवा सिनेमा खिशामध्ये पैसा नसतानाही अनेक माणसं सिनेमा बघण्यासाठी ते पैसे वाचवतात, तर सिनेमाची पुस्तकं नाही वाचू शकत नाहीत. तर नंतर समजलं की तुम्ही जर चांगलं कॉन्टेंट दिलं तर ते वाचतात, पण तुम्ही जर अगदीच साध्या दुसऱ्या काही गोष्टी केल्यात सिनेमाच्या लिखाणासंदर्भामध्ये तर त्याला वाचक मिळत नाही. किंवा मग त्याचं जे गणितच असतात, म्हणजे पब्लिशिंगची जी गणित असतात ती वेगळी असू शकतात. म्हणून कदाचित कादंबऱ्यांपेक्षा सिनेमावरचं लिहिलेली पुस्तकं कमी विकली जात असतील. असं पुढचं पुस्तक कशावर विचार करतोयस ते सांगू शकतोस का? आणि नाही, मी नक्की सांगेन. मध्यंतरी मी एक ट्विटर स्पेस केलं होतं. ट्विटर स्पेसमध्ये क्युब्रिकबद्दलच बोलणं झालं, पण त्याच्यानंतर एखाद्याने प्रश्न विचारला की पुढे काय, तर मला असं वाटतं की ते के सिरीज जो आहे तो के सिरीज आपण कायम ठेवून मी दादा कोंडके नावाचा पुस्तक लिहिणार आहे. आणि कोंडके हे जे आहे, दादा कोंडकेचा जो सिनेमा आहे म्हणजे त्याला तेवढा न्याय मिळाला नाही असं माझं मत आहे. त्याला खूप प्रसिद्धी मिळाली, म्हणजे पहिले 9 जे सिनेमे जे जगभरामध्ये त्याचा रेकॉर्ड आहे दादा कोंडकेंच्या नावावर. मला असं वाटतं की दादा कोंडकेंच्या ज्या पद्धतीचं नॅरेटिव्ह स्ट्रक्चर होतं आणि ज्या पद्धतीचे सामाजिक राजकीय प्रश्न खुशमस्करी पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने मांडले आणि विथ टायमिंग आणि डबल मिनिंग ह्याच्यावर त्यांच्यावर थप्पा मारण्यात आला. तर ह्या पुस्तकावर पण मी गेली कित्येक वर्ष काम करतोय आणि दादा कोंडकेंच्या सिनेमांच्या DVDs मिळत नव्हत्या. तर त्या DVD न मिळाल्यामुळे मी एकदा दादरला एक मोठं दुकान आहे तिथे गेलो, तिथे पायरेटेड DVD मिळत होत्या. तर त्यांना जाऊन मी म्हटलं की मला दादा कोंडकेंच्या DVD हव्यात सिनेमांच्या. तर त्यांनी असं म्हटलं की का तुम्ही असं का वाटतं की तुम्हाला दादा कोंडकेंवर पुस्तक लिहायचं किंवा दादा कोंडकेचे सिनेमे तुम्हाला बघायचे, म्हटलं तुम्ही विकताय ना म्हणून मी आलो, तुम्ही पायरेटेड विकताय हे मला माहीत आहे.
त्याला या माणसाने भाषेची वाट लावली. पण मला असं वाटतं दादा कोंडकेंनी भाषा आपली समृद्ध केली. ग्रामीण भाग जो आहे तो, आणि दादा कोंडके लोककलेतून पुढे आलेला कलाकार आहे. लोक परफॉर्मन्स चांगला होता आणि तो लोककलेचा बाज आहे, शाहीर आहे दादा कोंडके. तर त्या शाहिरीतून विडंबनात्मक ज्या पद्धतीचं त्याने समाजावर ताशेरे ओढलेले आहेत ते मला वाटतं मराठी सिनेमात कधीच नाही झाले. आणि ते 9च्या 9 सिनेमांचं कॉन्टेंट ॲनालिसिस झालं पाहिजे, क्रिटिकल ॲनालिसिस झालं पाहिजे. त्याच्या अनुषंगाने ते पुस्तक आहे आणि त्या पुस्तकावर मी ते पहिलं इंग्रजीमध्ये करणार आहे आणि त्याच्यानंतर ते मराठीमध्ये येईल. की माझा जो सिनेमाचा रिसर्च जे आम्ही रिसर्च आता सायंटिफिक लँग्वेजमध्ये थोडं बहुत आता लिहायला लागलो इंग्रजीमध्ये, तर त्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये ते दादा कोंडकेचा सिनेमा लिहायचा आहे. याच्यावर मला रिॲक्शन पण खूप आल्या की क्युब्रिक नंतर दादा कोंडके का. पण मला असं वाटतं की क्युब्रिक ग्लोबल ते लोकल तुझं वेगळ्या पद्धतीने ग्लोबल ते लोकल पेक्षा कामाचं चीज झालं पाहिजे. दादा कोंडकेने जे काम केलेलं आहे सिनेमामध्ये आणि मराठी सिनेमामध्ये खास करून, ते आतापर्यंत कधीच घडलं नाही. म्हणून आजही दादा कोंडकेचं नाव घेतलं, जेव्हा अगदी 3-4 महिन्यापूर्वी असं झालं की दादा कोंडकेच्या सर्व सिनेमांवरून तो कायदेशीर बाबी ज्या होत्या त्या खुल्या झाल्या आणि आता ते सिनेमे उपलब्ध होतील. तर ते सिनेमे उपलब्ध होतील म्हटल्यानंतर त्या प्रोडक्शन कंपनीकडे सतत फोन जायला लागले की आम्हाला हवेत. आणि एका टेलिव्हिजन चॅनलने झीने ते 9च्या 9 सिनेमे जेव्हा दाखवले तेव्हा त्यांचा सर्वाधिक TRP होता. तर मला वाटतं दादा कोंडके जसा क्युब्रिकचं रेलेव्हन्स आजही आहे तसा दादा कोंडकेचा रेलेव्हन्स आजही आहे. आणि तो तू मांडणार आहेस. पण नरेंद्र, मला आता जे विचारायचं आहे ना की तू आत्ता माध्यम सल्लागार म्हणून एका युनिव्हर्सिटीमध्ये काम करत होता. नवीन नोकरीचं सगळं तो त्याच्या सोशल मीडियावर टाकेलच, त्याची अनाऊन्समेंट मी इथे करत नाही. पण तुझं शालेय शिक्षण माझ्या माहितीप्रमाणे BA तू हिस्ट्रीमधून केलं, पॉलिटिकल सायन्स. पण तुला हिस्ट्रीची पण आवड होती, तिथे नंतर जाते. आता मला विचारायचं आहे, मी जेव्हा तुझ्याशी असंच बोलताना फॉर्मल तुझं सगळं मागून घेतलं शिक्षणाचं, त्याच्यात जवळपास तू 4 ते 5 वेगवेगळे डिप्लोमाज किंवा सर्टिफिकेट कोर्सेस हे सिने परीक्षण, सिने अभ्यास, सिने ॲनालिसिस याविषयी केलेले आहेस. ते कुठून केलेस आणि त्याची तुला सगळी माहिती कशी कळली? की तुझी पॅशन होती म्हणून तू केलेस की कोर्सेस केलेस म्हणून इकडे आलास? नाही. सिनेमा मी किंग सर्कल स्टेशन आहे मुंबईमध्ये, त्या किंग सर्कल स्टेशनच्या बाजूला एक सुंदर कमलानगर नावाची झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीमध्ये मी राहिलेलो आहे. तिथे खून, मारामाऱ्या आणि दारूचे गुत्ते याच्यासोबत सिनेमा मला सापडला. आणि हे करताना एक जाणवलं की तेव्हा कसं गणपतीमध्ये आमच्याकडे व्हिडिओवर सिनेमे लागायचे किंवा पडद्यावर सिनेमे लागायचे. त्या 2 गाड्या सार्वजनिक बघणं पण व्हायचं. पण हे होण्यापूर्वी आमच्या बाजूला एक साऊथ इंडियन लोक राहायचे जे पापड वळायचे. तर ते पापडवाले जे गोपी मामा होता, तो लहानपणापासून आम्ही त्याच्या घरातून व्हिडिओचे आवाज यायचे. त्यावेळी व्हिडिओ नवीन आला होता आणि हे दिवसभर आणि सतत ते त्यांची गाणे, ते कदाचित ते केरळावाले असतील किंवा अजून आणखी कुठले दुसरे साऊथची, तेव्हाची भाषा मला समजत नव्हती. पण तो काय ते चांगलं ऐकायला येतं असं त्यांच्या साऊथच्या भाषेतले सिनेमे. पहिला जो इंटरॅक्शन होतं सिनेमाशी ते इनडायरेक्ट होतं आणि एक मध्ये पत्र्याचे आमच्यामध्ये भिंत होती. नंतर मग आम्ही ते आणि रात्री त्यांचे वेगळे सिनेमे पण चालायचे तिथे, त्यावेळेचे शकीराचे असतील ते. तर असे हा जो सिनेमा सापडला त्याच्यातून मग मी पुढे जायला लागलो. आणि हे जे सर्टिफिकेशन आहे ते सर्टिफिकेशन नाही आहे. ह्या मी अनेक कॉन्फरन्सेसमध्ये जे गेलेलो आहे त्या कॉन्फरन्सेसचं तू जे म्हटलेस ना की हे सर्टिफिकेशन आहे का, तर ते सर्टिफिकेशन नाही. तर वेगवेगळ्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस किंवा नॅशनल कॉन्फरन्सेस याच्यामध्ये मी पेपर प्रेझेंट केले. त्याचे ते सर्टिफिकेट्स आहेत ते तू म्हणालीस की ते कुठून केलेस वगैरे.
पण तू कोर्सेस सुद्धा केलेस ना काही कॉलेजेस मध्ये? काही नाही केलं? सिनेमा संदर्भात काही नाही केलं. सिनेमा हा पॅशनचाच भाग राहिला. ओके अगोदर आवड होती, आता मी त्याच्यातला रिसर्चर आहे. ओके आणि या आवडीतून एक गोष्ट चांगली झाली की तो नाद लागला सिनेमाचा. हो. म्हणजे अनेकदा असं व्हायचं किती सिनेमे बघितलेस आतापर्यंत? नाही, आता ते काउंटलेस, म्हणजे ते काही आज माझ्याकडे जवळपास घरी 60-70 हजार सिनेमे असतील, त्याच्यातले आपण बाप. खूप शेअर केलेले आहेत. Yes, समृद्ध 10-15 हजार समृद्ध अडगळ आहे ती तुझी तर सगळी. तर त्या 60-70 हजार सिनेमांपैकी मला असं वाटतं की 50% सिनेमे, तर 50% जास्त 50% पेक्षा जास्त सिनेमे मी पाहिलेले आहेत. हम्म. आणि फक्त पाहिले नाही तर मग त्याच्यातली माणसांना शोधून काढलं, त्यांच्याशी बोललो, त्यांच्यावरची आणि पुस्तकं त्यांच्यावरची शोधलीस, ती पुस्तकं शोधली. वाचलीस. आणि क्युब्रिक, याचा मला फायदा क्युब्रिक लिहिताना झाला. हम्म. तर तो एक म्हणजे फक्त ते पॅशन राहिलं नाही. आणि जेव्हा मग मास कम्युनिकेशनचा आमच्याकडे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जे मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट आहे, तिथे संजय रानाडे माझे अगोदर कलिग होते, ते तिथे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. तर त्यांनी हे सर्व पॅशन पाहता माझं, तर त्यांनी एकदा म्हटलं की तू एकदा शिकवायला ये. हा. तेव्हा मी माजिदीचा इंटरव्ह्यू घेतला होता, हो चिल्ड्रन ऑफ हेवनचा तो डायरेक्टर. आणि माजिदीचं तर मी माझं रेकॉर्डिंग जे होतं ते मिनी डी व्हीमध्ये केलं, तर ते ऐकायला दिलं त्या मुलांना. हम्म. मला अगोदर असं वाटलं की ठीक आहे, आपण वेडे आहोत म्हणून ही नवीन मुलं वेडे असतील असं मला हे नाही वाटत की ते तेवढ्या पॅशनने पाहतील असं वाटलं. पण त्यांनी तो माझ्या वाईट इंग्रजीमधला इंटरव्ह्यू 40 मिनिटाचा तो त्यांनी तिथे ऐकला. ऐकल्यानंतर असं समजलं, त्यांना खूप प्रश्न पडले त्याच्यानंतर की हे काय होतं, बरोबर. हा कुठला सिनेमा आहे. मग आम्ही तिथे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये फक्त माजिदचे सिनेमे दाखवले. हो. तर आय हे थिंक असं रिसेंटली यू हॅड शेअर्ड इट ऑन फेसबुक हा, और समवेअर. हा, येस, हा, मला आठवतोय तेव्हाचा नरेंद्र बंडबे केस होते तेव्हा. जुना बंडू पण बघायला मिळाला अनेकांना तेव्हा. तर मला असं वाटतं की सिनेमा या पद्धतीने आला. आणि आता मला जे माझं प्रोफेशन आहे ते सिनेमा रिसर्चर म्हणून मी स्वतः संस्कार करून घ्यायला लागतात. ओके. तर ते संस्कार वर्गामध्ये गेलो तर त्या PhD. संस्कार वर्गामध्ये हा अनेक गोष्टी अनलर्न पण करतो आणि शिकतो पण. हो. ते अनलर्निंग महत्वाचं आहे. आणि आय थिंक त्या अनलर्निंग मध्ये मला 2 तुला गोष्टी विचारायच्या आहेत. अशोक राणेंची भेट हा. आणि तुझी कार्लोवी व्हॅलीची भेट, या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि म्हणजे ते टप्पे टाकून आपण जाऊ शकत नाही. तर मला त्या दोघांबद्दलही थोडं सविस्तर सांगितलंस तर आवडेल. आणि इथे एक काय म्हणूया आपण, नोंद देते ऐकतायत जे त्यांना, की अशोक राणेंची पुस्तकं सगळ्यांनी जरूर वाचा. आणि अर्थातच आता ऐकू यांच्या माहितीबद्दल. नाही, ते तर एक फादर फिगर आहे, ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व अशोक राणे. 3 वेळा नॅशनल अवॉर्ड सिनेमावरच्या लिखाणासाठी. मला अशोक राणे कॉलेजच्या दिवसांमध्ये माहीत होते. त्यांचं सख्खे सोबती नावाचं पुस्तक मी तेव्हा वाचलं होतं, ज्याची प्रस्तावना विजय तेंडुलकरांनी लिहिले. आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी अशोक सरांच्या सिनेमाच्या पॅशनबद्दल विजय तेंडुलकरांनी लिहिलं. तेच मला भारी वाटलं होतं ओके. की यार, एक मोठा लेखक दुसऱ्या माणसाच्या पॅशनबद्दल लिहितो. आणि राणे, हे घ्या तुमची प्रस्तावना, असं त्यांनी शेवटला असं लिहिलं. शेवटचं वाक्य असं आहे की हा माणूस आज या देशामध्ये सिनेमे पाहिला जातं, उद्या त्या देशामध्ये सिनेमे पाहिला जातात. तर ते माझं पहिलं, ज्याला आपण म्हणू की अशोक राणे कोण आहेत, तर ते समजलं. त्याच्यानंतर माझा जो PhDचा विषय आहे, माफिया इन हिंदी सिनेमा पोस्ट लिबरलायझेशन अ स्टडी, तर या संदर्भात मला मदत हवी होती की काय आपण कशा पद्धतीने करू शकतो. कारण की रिसर्च 2015ची गोष्ट सांगतोय मी, हे की 2014ला माझं रजिस्ट्रेशन झालं, कोर्स वर्क झालं. त्याच्यानंतर 15च्या आसपास, आणि तेव्हा बेरोजगार होतो मी. आणि मग त्यांना बेरोजगारीची फळं म्हणजे पुस्तक लिहून झालं, भटकून झालं, अनेक वेगवेगळे अनुभव माणसांचे घेतले, आणि PhDचं रजिस्ट्रेशन करून काम सुरू झालंय, ती पूर्ण व्हायची आहे. पण असेही फायदे असू शकतात. खरं तर याला नाव पण देऊ शकतो आपण, बेरोजगारीचं लर्निंग म्हणून. बेरोजगार होतो तेव्हा मी. आणि एक कंपनी सोडून दुसरी कंपनी काय आता मिळेल न मिळेल, आणि ती नोकरी मी स्वतःहून सोडली होती. मला कोणी असं काढलं नव्हतं. काढलंय पण आपल्याला अनेकदा खूपदा, पण सोडलं पण आपण तेवढेच आहेत. तर ते करत असताना
अशोक राणे सरांनी म्हटलं की आम्ही असे गप्पा मारत होतो, मी, संदीप चव्हाण, अशोक सर. तर संदीप म्हणाला तू का नाही जात, एवढं जर तू सिनेमाबद्दल बोलतो. आम्ही सरांसाठी एक बर्लिनला जाण्यापूर्वी एक शो करणार होतो. ओके. तर त्याचं सर्व मांडणी कशी असेल वगैरे याची आखणी सुरू होती. आणि मग अशोक सरांनी संदीपने म्हटलं की तू पण जा ना, तुला जर. म्हटलं अरे माझ्याकडे पासपोर्टच नाही आहे. तर तो बोलला की काय नाही, 15 दिवसात मिळतो. एका IPS ऑफिसरची, आपल्या IPS किंवा IAS ऑफिसरची सही लागते. म्हटलं माझ्याकडे पैसेच नाही आहेत. म्हटलं काही नाही, तिकीट मी काढून देतो. ओके. म्हटलं मग राहू कसा. तर राणे सर म्हणाले की मग माझ्याबरोबर राहा. हां. असं ते झालं. आणि 2015ला खिशामध्ये एकही बँकेमध्ये संदीपनेच 80,000 रुपये टाकले होते दाखवण्यासाठी. नंतर ते काढूनही घेतले विजाचं सगळं विजाचं प्रोसेस होण्यासाठी. या. आणि एकही खिशात पैसा नसताना हम्म. अरे चांगले मित्र संजय सिंग असेल, रवी तिवारी असेल, मंदार परब असतील, यांनी मला तो स्पॉन्सर केलं, हम्म. माझी ती टूर. आणि ती टूरमध्ये गेल्यानंतर मला राणे सर नव्याने समजले की या माणसाचं जागतिक नेटवर्क, एखादा मराठी माणूस तो आत्तापर्यंत मराठीमध्येच लिहितोय, त्या माणसाचं इंटरनॅशनल लेवलला फिल्म फेस्टिवल सर्कलमध्ये एवढं नाव आहे. ज्यांना आपण असं, मी तर कधी फोन करायचो त्यांना हो, की आणि सर, आपण बोलतो, आपण काही कधी बोलू. असेल आणि ते कसे एकदम शांत वगैरे बोलतात. तर म्हणजे 2015ला तिथे बर्लिनमध्ये गेल्यानंतर समजलं की अरे यार, फ्रान्समधला माणूस पण त्यांना ओळखतोय, बाकी कुठल्या युरोपातला माणूस, संपूर्ण युरोपामध्ये त्यांना ओळखत आहेत. त्याच्यानंतर अमेरिकेतली माणसं ओळखत आहेत, आखातातली माणसं ओळखत आहेत. आणि मला तर एकदम मेस्मराईज झालं. म्हटलं अरे आपण पण असंच व्हायला पाहिजे. तर मी अजून त्यांना हे असं म्हटलं नाही की मला तुमच्यासारखं व्हायला, पण ते त्यांना कळलंय, पण ते त्यांना माहित आहे, कारण तू तसं पाऊल टाकतोयस ते दिसतंय. आता बोलतात पण आहे एकदा तू खूप चांगलं करतोयस. तर त्यांच्याकडून असं रिॲक्शन येणं हे आपल्यासाठी एक, ज्याला आपण म्हणू की एक क्रेडिट आहे आपलं. बरोबर. पण सरांबरोबर काम करताना खूप मजा आली. आम्ही खूप कमी लिमिटेड एकत्र प्रोजेक्ट केले. काम करताना मजा कशी आली की त्यांच्याकडे ना प्रचंड, ज्याला आपण म्हणू की प्रचंड ते शांत आहेत. आणि ना ते अगदी शांतपणे सिच्युएशन हँडल करतात. आज त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये एक 40 वर्षाचं अंतर आहे. जेव्हा मी जन्माला आलो त्या दिवशी, त्या वर्षात 1977ला ते पहिल्यांदा बर्लिनला गेले होते. म्हणजे एवढं अंतर आहे आमच्या दोघांमध्ये. पण त्या त्या व्यक्तीबरोबर राहताना आपल्याला कुठेही दडपण येत नाही. तो एवढा मोठा व्यक्ती आहे याचं दडपण येत नाही. अगदी बरोबरीने आपल्या बरोबरीने, आपल्याला बरोबरीने घेऊन वागवतात. आम्ही बर्लिनवरून आलो, त्यांचं मोठेपण हे त्यांचं मोठेपण आहे. आणि त्यांनी ती संधी आपल्याला दिली. बर्लिनमधून आल्यानंतर मी छोट्या मोठ्या खूप नोकऱ्या केल्या. ही माझी आता जी नवीन जॉईन करणार ती 17वी 18वी नोकरी असते. तर छोट्या मोठ्या खूप 3 महिने 2 महिने, अनेकदा घोस्ट रायटिंग केलं. त्या घोस्ट रायटिंगचे फायदा ह्याचा असं झाला की टेलिव्हिजन इंडस्ट्री आपली कशा पद्धतीने चालते तर ते मला समजलं. आणि पुन्हा मी 2017ला एक खूप मोठं चॅनल मोठं म्हणून सुरू झालं. आणि नंतर जे नोटबंदी आली त्याच्यामध्ये त्याची अगदी वाट लावली, वाताहत झाली त्या चॅनलची. तेव्हा पुन्हा बेरोजगार असताना पुन्हा मी कार्लोवी व्हॅली, मला ते पॅशनेटली जायचं होतं. की सरांनी असं म्हटलं होतं की तुझं प्रागपासून कार्लोवी व्हॅली 130 किलोमीटरचं अंतर आहे, तर स्वर्गीय आनंद आहे. आणि तुला तो मला तो अनुभवायचा होता, मला सलग तो अनुभवायचा होता. आणि मागच्या वेळी जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मी युरोपमध्ये फिरलो होतो बॅकपॅकर म्हणून. मला यावेळी फक्त अनुभव घ्यायला जायचं होतं. काय असतं का एवढे हे, राणे सर जर असं म्हणतायत की अरे तो स्वर्गीय आनंद आहे तिथे जाण्याचा आणि ते फेस्टिवलच भन्नाट आहे, ते कार्लोवी व्हॅली हे हॉलिडे डेस्टिनेशन आहे युरोपातलं. आणि कार्ल मार्क्स पासून बिथोवन पर्यंत सर्वजण तिथे सुट्टी घालवायला जायची. तर ही माणसं नक्की कुठे गेली, काय केलं त्यांनी, नक्की एवढं तिथे असं काय आहे की तिथे जातात लोक. तर हे मला खूप उत्सुकता होती. आणि लिमिटेड पैसे, बेरोजगार, पुन्हा लिमिटेड पैसे. आणि त्या लिमिटेड पैशातून आपल्याला काय करता येईल, तर आपल्याला फक्त 10 दिवस तिथे राहता येईल.
मग आपली मैत्रीण आहे शची मराठी, तिने तंबू दिला, हो. तुझ्याकडून बॅगा बॅकपॅक घेतल्यास, ठीक आहे, खाऊ पण दिला तुला काही लोक. ठेपले बिपले असं सर्व घेऊन गेलो हो. आणि 10 दिवस तिथे फक्त सिनेमा आणि निसर्ग एन्जॉय केला. हं. कार्लोवी व्हॅलीचा एक फायदा असा झाला की तंबूमध्ये राहिल्याने हं. माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स आला की युरोपामध्ये आपण तंबूमध्ये कुठेही राहू शकतो. बरोबर. आणि मी कॅम्पिंग पण केलं कार्लोवी व्हॅलीमध्ये. माझी एक तिकडे चांगली वूड आर्टिस्ट आहे इमा नावाची, मैत्रीण तिथे झाली. हं. तिने मला पोराग फिरवलं, संध्याकाळनंतरचं जे नाईट लाईफ जे आहे हो. ती तिने तिथे दाखवली. हिप्पीज कल्चर दाखवलं. त्याच्यानंतर युरोपातलं एकूण तरुण आता काय करतोय, त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे तिथे मला समजलं बरोबर. कार्लोवी व्हॅलीमुळे. अगोदरच्या युरोपामध्ये मी टुरिस्ट होतो. हं. मी बॅग घेऊन या डेस्टिनेशनपासून त्या डेस्टिनेशनपर्यंत धावत होतो. पण एका शहरामध्ये राहिल्याने काय झालं की मला तिकडचं एकूणच सोशो पॉलिटिकल इश्यूज आणि त्यांचं एकूणच कल्चरल आस्पेक्ट जो आहे, कला म्हणजे ते कार्लोवी व्हॅलीमध्ये कसं आहे की तिथे कलेचं खूप महत्त्व आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला ती कला जोपासण्यासाठी जे काय लागतं ते सर्व तिथे आहे. म्हणजे तुम्ही कला चित्रकार म्हणजे फक्त असं टुरिस्ट आहे म्हणून विकण्यासाठी प्रिटेन्शियस असं नाही. असं नाहीये. तुम्ही चित्रकार असाल तर तुम्हाला चित्रकलेसाठी जे लागतं ते सर्व आहे. तुम्ही सिनेमा करत असाल तर सिनेमासाठी जे काय लागतं ते सर्व आहे. तुम्ही बाकी आणखी कुठलीही का वूड आर्टिस्ट जशी इमा जी आहे, वूड आर्टिस्टसाठी एखादी व्यक्ती इतकी मेहनत घेते, ती ज्या पद्धतीच्या आमच्याकडे काही 7-8 तासच होते. मग मी तिला म्हटलं मला बेस्ट जागी घेऊन जा, तर ती तिच्या गुरुकडे घेऊन गेली. अरे वा. आणि तिथे गेल्यानंतर मी बालीमध्ये अशी काही विलेजेस बघितलेली की म्हणजे आर्टला डेडिकेटेड. आणि त्या माणसाच्या घरामध्ये गेल्यानंतरच आपल्याला समजतं की अरे हे काहीतरी भन्नाटच ठिकाणी आपण आलेलो आहोत. पूर्ण घर म्हणजे एक म्युझियम आहे. आणि त्याने छोटे छोटे असे वूड आर्टिस्ट वूड हे आर्ट्स बनवले होते, ते तिथे त्याने ठेवले. मग त्याने मला विचारलं की तू इकडे कसा आलायस, काय करतोय, तर त्यांना मी सांगितलं मी भारतातून आलोय. मग तिथे आणखी एक अलेक्झांड्रा म्हणून मुलगी भेटली. ती होती बेलारूस मधली कुठली तरी होती. तर ती तिकडून इथे आली होती शिकायला. तिथे प्रत्येक शहरामध्ये शेक्सपियर बुक स्टॉल आहे तिथे युरोपातल्या बहुतांश. म्हणजे पॅरिसमध्ये तर मी पाहिलं, इथेही आहे. इथे चार्ली ब्रिजला लागूनच आहे. चार्ली ब्रिज खूप ऐतिहासिक ब्रिज आहे, त्याला लागूनच आहे. तर तिथे खाली पुढे गेल्यानंतर ती नदी आहे जिथे आपण ते क्वीनमधली मुलगी जी टाळा लावते ना, तिथे मुलगी तिथे आहे, ते नदी तिथे आहे. तर हे अलेक्झांड्रा बरोबर जेव्हा आम्ही फिरत होतो तर अलेक्झांड्राने एक वेगळं, कारण की ती 20-22 वर्षाची होती. तिच्याबरोबरची माणसं ही बांगलादेश, पाकिस्तान याच्यामधली होती. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुमची जमीन सोडून जाता, ती बेलारूस, तो तिचा बॉयफ्रेंड पाकिस्तानी, त्याचे मित्र बांगलादेशी आणि 1-2 इंडियन, अशा लोकांमध्ये मला बसून आजचा युवक काय विचार करतो. बरं, त्यांच्यामध्ये वयाने मी मोठा होतो पण माझ्यापेक्षा अनुभवाने ते जास्त होते. संपूर्ण जगाचं पॉलिटिक्स त्यांना माहीत होतं. त्या अनेकांनी स्वतःला बेरोजगार डिक्लेअर करून त्याची जी काय त्यांच्या सोशल सिक्युरिटीमधून पैसे मिळतात त्याच्यातून ते थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये जाऊन फिरतात. म्हणजे आपल्याकडे कोणतरी युरोपियन आलं तर आपण त्याच्याकडे एकदम होतो काय फिरतोय वगैरे, तर तो तिकडचा बेरोजगार असतो. तसा इकडचा बेरोजगार तिकडे गेला होता. आणि मला वाटतं आता तुला नोकरी लागलेली असताना पण जायचं प्लॅनिंग आहे यावर्षी. त्याच्यासाठी पण शुभेच्छा. थँक्यू. पुन्हा एकदा जायचंय. थोडंसं खरं तर मला असं आता नरेंद्र बरोबर गप्पा मारताना वाटतंय की ह्याचा दुसरा भाग पण करणार आहोत आणि तो केला पाहिजे असं. पण 1-2 प्रश्न विचारते आणि मग हा पार्ट आपण संपूया. तो असं आहे की म्हणजे मीच तुला भैया म्हणते कारण तू मराठी असलास तरी देखील तुझं सगळं जे थिंकिंग करिअर आणि तुझं वाचन, मला हिंदी साहित्य वाचायला नरेंद्रने खूप सारी पुस्तकं दिली, सुचवली, गिफ्ट म्हणून दिली. आणि मला आठवतंय तुझ्या अलीकडच्या सगळ्या पोस्टमध्ये तू काशीपासून ते अगदी दिल्लीपर्यंतच्या वेगवेगळ्या साहित्यिकांना भेटून आलाय. तर तुझ्यामधला भैया कसा घडला? आणि एक डिस्क्लेमर देते, ह्याच्यामध्ये कुठे अपमान नाहीये. कोणी भैया ऐकत असेल, येस एक्झॅक्टली, दिस इज अ प्राऊड मोमेंट फॉर भैया. लहानपणी 2 गोष्टी घडल्या.
एक तर मी ज्या भागामध्ये राहतो होतो मराठी लोक तर होती. मराठी लोकांबरोबर UP-वाले भैये होते. महेंद्र नावाचा इस्त्रीवाल्याचा मुलगा जो आहे तो माझ्या वयाचा होता. आणि आम्हाला दोघांनाही सिनेमा आणि क्रिकेट दोन्ही आवडायचं. ओके. तर तो इतर मराठी मुलांपेक्षा तो मला जास्त आवडायचा. कारण की तो ज्या पद्धतीचं एकूणच भैया जे असतात ना बेदरकार असतात, त्याच्यातून ती बेदरकारी त्याच्यामध्ये होती आणि त्याने ते स्वतःला ज्या पद्धतीने डेव्हलप केलं. उत्तर भारतीय असं म्हणायचंय की भैयाच म्हणायचं? भैया ह्याच्यासाठी म्हणायचं कारण की प्रत्येक जण आपण उत्तरेकडून आलेला तो माणूस आपल्यासाठी भैया असतो. आणि मीही ते तू म्हणतेस की तुझ्यावर भैयांचे संस्कार आहेत, तर मलाही ते भैयाच, आम्ही पण त्यांना भैयाच म्हणायचो. तर महेंद्र हा तेव्हाचा माझा सर्वात जवळचा उत्तर भारतीय म्हणजे हिंदी भाषिक. आणि महेंद्रमुळे काय झालं की तो ज्या पद्धतीचा तो जौनपूरचा होता, ती भाषा जी साऊंड करायची ना ती भाषा मला खूप आवडायची. मराठी होते, तमिळियन होते, तोपर्यंत हिंदी साहित्य वाचायला तोपर्यंत मी हिंदी साहित्य आपल्याला वर्गामध्ये जेवढी भाषा असते तेवढं. पण नंतर जेव्हा मी 10वी पास झाल्यानंतर मी एक तर मला इंजिनियर व्हायचं होतं, मग मी खालसा कॉलेजला गेलो. नंतर समजलं की आपल्याला इंग्रजीच येत नाही, नापास झालो. मग मी रुईया कॉलेजला गेलो, मराठी कल्चर एकदम. तिथे सेकंड लँग्वेज मी हिंदी घेतली कारण की मला ते म्हणतो वगैरे तोपर्यंत मी वाचून झालो. तर ते साहित्य पूर्ण वाचायचं होतं. आणि आमच्याकडे शिक्षक खूप हिंदीचे चांगले होते रुईयाला, त्यांच्यामुळे वाचन खूप वाढलं आणि आमची लायब्ररी खूप चांगली होती. मग हिंदी वाचन मराठीपेक्षा जास्त वाचायला लागलं. पहिली नोकरी मिळाली तर पहिल्या नोकरीमधलं पहिलं काम काय होतं तर हिंदीतलं मराठी ट्रान्सलेट करायचं. त्यामुळे तुझं हिंदीशी कायम एक नातं राहील. शेखर तिवारी आमचा एक स्पोर्ट्स रिपोर्टर होते तेव्हा, या मुंबई शहरातला ज्याला आपण म्हणू की शुद्ध भाषेत साध्या भाषेमध्ये हिंदी लिहून स्पोर्ट्स जर्नलिझम त्याने केलं. त्याची पहिली कॉपी मी ट्रान्सलेट केली मराठीमध्ये, हिंदी टू मराठी, आणि त्याच्यावरून मला नोकरी मिळाली. ठीक आहे, हे 98 डिसेंबरची गोष्ट आहे. ते झाल्यानंतर आम्हाला पुढची 1.5 वर्ष मी तिथे काम केलं. इन टाईम म्हणून पहिलं मराठी बातमीपत्र केबलचं 1998 डिसेंबरला आम्ही सुरू केलं. 1 तारखेपासून सुरू झालं आणि ते सतत हिंदीशी संपर्क येत गेला. हिंदी साहित्य हे जे आलं ते रवी तिवारी नावाचा एक माझा मित्र आहे, कारण की तोही डेस्कवर असायचा आणि नंतर मग तो क्राईम रिपोर्टर झाला आणि खूप मोठं म्हणजे पुढे मग NDTV आणि आता स्वतःचा एक चांगला व्यवसाय करतो आहे तो. तर त्याच्या बोलण्यातून तो MA आहे MA लिटरेचर होतं, हिंदी लिटरेचर. मग त्याच्याशी बोलताना मला खूप असं नवीन नवीन साहित्य कुठले हिंदीचे, क्लासिक साहित्य कुठलं, म्हणजे आचार्य चतुर्सेनपासून आतापर्यंतचा दर्याई घोडाच्या पर्यंत असं त्यांनी ते सर्व माझा एकदम पूर्ण 360 डिग्री माझं हिंदी साहित्य बदललं. हे हिंदी साहित्य वाचण्याचं प्रमाण वाढलं. मराठीही वाचत होतं, पण हिंदीमध्ये ज्या पद्धतीचे प्रयोग झालेले आहेत आपल्याकडेही झाले, पण मग ती नई कहाणी असेल 70च्या आसपास नंतर आलेली, मोहन राकेश असतील, त्याच्यानंतर काशीनाथ सिंग असेल किंवा आणखी काशीनाथ सिंग मी तुम्ही भेटलेलो आहे, तर किंवा विनोद कुमार शुक्ल असतील किंवा एकूणच हिंदीचे त्या नई कहाणीचे धर्मवीर भारती असतील, राजेंद्र कालिया असतील, राजेंद्र यादव असतील, राजेंद्र यादव, मधु भंडारी, हे सर्व साहित्य मी तेव्हा वाचून काढलं. एक गोष्ट त्या दरम्यान मी केली, कारण की त्याच्यानंतर मी हैदराबादला गेलो. हैदराबादमध्ये ही तेव्हा आमच्याकडे आम्ही 6 हिंदी चॅनल लॉन्च केले होते तेव्हा रामोजीरावांनी. तेव्हा पण आमच्याकडे माझे जे मित्र होते ते हिंदी भाषिकच जास्त होते मराठीपेक्षा. मग तेव्हा मेघराज पाटील जो आता ABP-मध्ये आहे, तर मेघराज पाटीलकडून मला नेमाडे किंवा इतर जे कंटेम्पररी तेव्हाचे जे होते ते मला मराठी वाचायला मिळालं. मेघराजची खूप चांगलं पुस्तक होतं, पुस्तकाचं कलेक्शन होतं. आणि मग तेव्हा त्याच्याबरोबरच काय वाचायचं तर इंग्रजी वाचायचं. तर इंग्रजी काय डिस्कवरी ऑफ इंडिया ते पुस्तक मी पहिल्यांदा हैदराबादमध्ये घेतलं होतं.
हम्म. ते अजूनपर्यंत वाचायचं, पूर्ण वाचायचं आता बाकी तर वाच, आता सगळ्या चुकांचं सगळं काय म्हणू, त्यांना ठरवलेलं आहे, नेहरूंना तर- जबाबदार ठरवलेलं आहे, त्यामुळे हा. तुला वाचावंच लागेल ते पुस्तक. आणि मग त्याच्यानंतर मग बाकी काय मिळालं तर हिंदी साहित्य. तिथे हैदराबादमध्ये पण हिंदीचं खूप चांगला लायब्ररी आहे, चांगली लायब्ररी आहे. हम्म. तर मला ते हिंदी आपल्याला आपण नाटकं हिंदी पाहिली, हम्म. कॉलेजमध्ये नाटकांची सवय लागली, नाटकं पण हिंदीमध्ये पाहिली. आविष्कारमध्ये जायचो आम्ही, तिथे नाटकं हिंदीमध्ये व्हायची. हा. रोहिणी हट्टंगडी, जयदेव हट्टंगडी यांच्याबरोबर नाटकं. आमच्या बाजूला कोणतं मला अनेक वर्षांपूर्वी तू मुझे चांद चाहिए गिफ्ट दिलं होतं सुरेंद्र वर्माचं. तर हे मंटो, सुरेंद्र वर्मा, मोहन राकेशचं आधं अधुरे आहे, आपण सर्व जे आधे अधुरे आहोत. तर हे सर्व मला त्या हिंदीने दिलं. आणि मला माझी पगाराची भाषा, म्हणजे पगार जी देणारी भाषा होती ती हिंदी झाली. ही 2004 पासून झाली. मी मराठीमधून डायरेक्ट हिंदीमध्ये गेलो. टेक्निकल प्रोड्युसर होतो मी. पॅनलिंग करणं, प्रोडक्शन करणं असं काम मी केलं 1.5 वर्ष झी बिझनेससाठी. तेव्हा एक हे होतं की पगारातला काही पैसा हा आपण पुस्तकांवर खर्च करायचा आणि मग त्याच्यातली पुस्तकं घ्यायची. मग तिथून मग IBN 7ला गेलो. ते सर्व ते तर भैया चॅनल, तुम्ही तर आम्हाला भैया म्हणायचं, हे भैया चॅनलवाले आहेत. पण तेव्हा मला काय पलीकडे कोण होता तर MK झा. MK झा हे हिंदी, शुद्ध हिंदी, ज्याच्या आवाजावर आपण लहानपणापासून त्या माणसाचा आपण जेव्हा आजतक पहिल्यांदा आलं तेव्हा एक माणूस इतकं सुंदर, SP सिंग होते, ते गेल्यानंतर हीच म्हणजे संजय ब्राक्टा, MK झा, ह्या माणसांना बघून आपण मोठे झालो ॲज अ टेलिव्हिजन जर्नलिस्ट. आणि तो माणसाशी आपण बोलतोय हे तर एकदम भारीच वाटलं. आणि मग MK झा असतील, प्रबल प्रताप असेल आणि संजय ब्राक्टा तेव्हा माझ्याबरोबर तिथे नव्हते तोपर्यंत, ते त्या ह्याचे भाग नव्हते. पण संजय ब्राक्टांबरोबर मी नंतर झीमध्ये काम केलं. तर ह्या माणसांबरोबर बोलताना आपली हिंदी किती चांगली असू शकते. ती फक्त टेक्स्ट ह्याच्यामध्ये, फक्त बोलण्यामध्ये नव्हे तर टेक्स्टमध्ये पण ती आपले की त्यांचं उलटा की आहे. तर सर्व व्याकरणाची गणितं पण त्याच्यामध्ये बदलतात. मग आपल्याला काय करू शकतो आपण, तर मग ते वाचणं. नरेंद्र इतकं चांगलं शिकलंय की मी IBN लोकमतमध्ये काम करत होते न्यूज चॅनलला, आणि त्यानंतर मुंबई मिरर, त्यानंतर TOA+. मला कधीही मराठी टू हिंदी किंवा इंग्लिश टू हिंदी असं कामाची वेळ आली तर कितीही अर्जंट असेल तरी मी रात्री असेल, अर्ली मॉर्निंग इंटरव्ह्यू असेल, हे सगळं ट्रान्सलेशनची मदत नरेंद्रकडून घेते. आणि तो सढळपणे पुस्तकं देण्यापासून ही सगळी मदत अनेकांना करत असतो. म्हणजे इतकं त्यांनी त्याच्या हिंदी लेखन आणि वाचनावर प्रभुत्व मिळवलेलं आहे. मला विचारायचं आहे, काशीनाथ सिंह सारख्या माणसाला जेव्हा तू प्रत्यक्ष भेटलास, म्हणजे मला ते ऐकून आणि फोटो बघूनच असं अंगावर, तर ते काय होतं, म्हणजे वाचन त्यांचं सगळं तू करतोय, समजून घेणं, आणि ती भेट कशी होती, ती आम्हाला तू त्याचा काही अनुभव देऊ शकतोस? काशी मी खूप कॉलेजमध्ये असताना वाचलं होतं. आणि त्याच्यानंतर अपना मोर्चा हे भाषेसाठी जे आंदोलन झालं होतं तिकडे बनारसमध्ये, एकूणच हिंदीसाठी झालेलं आंदोलन असेल किंवा स्टुडंट आंदोलन होतं, ते एक पुस्तक त्यांचं आलं होतं. त्याच्यानंतर रेहन पर रग्गू नावाचं पुस्तक मी त्यांचं वाचलं होतं. ही 3 पुस्तकं वाचल्यानंतर, आणि छोट्या मोठ्या कथा त्यांच्या होत्याच, पण ही 3 पुस्तकं वाचल्यानंतर हा माणूस इतकं, म्हणजे काशी वाचल्यानंतर ती जी बनारसमधली जो लहजा आहे भाषेचा, शिव्या मिश्रित, तर तो लहजा कसा असू शकतो, फॉर्म काय असतो, साहित्याचा फॉर्म काय असू शकतो, नॅरेटिव्ह स्ट्रक्चर काय असतं सिनेमा ह्याचं साहित्याचं. आणि मग थेट काशी हे थेट गावातलं, घाटावरचं, आणि त्यालाच जोडून त्यांनी शहरी, म्हणजे ते म्हणाले, म्हणजे ते नंतर म्हणाले की मला शहरी माझ्याकडून येत नव्हतं, तर रेहन पर रग्गू ते शहरातलं त्यांचं बॅकग्राऊंड असलेलं कथानक आहे. तर मी जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा दिल्लीमध्ये आपण काही इथे जास्त दिवस टिकणार नाही म्हणजे आपल्याला राहायचंच नाही या शहरामध्ये. मी नोकरी नव्हती. संजय सिंग म्हणाला तू जाणार का, मी नाही म्हणालं. तर तो बोला अरे जाना, 2 महीने में तेरे बैंक बैलेंस बढ़ेगा, वापस आ जाना. तर मी गेलो तिथे गेल्यानंतर समजलं की अरे आपल्याला, आपण ज्यांना लहानपणापासून वाचलं ऐकलं
त्या सर्व माणसांना आपल्याला भेटण्याची संधी आहे. संधी आहे तिकडे. मग तिथे मी पहिलं आशिष नंदींना भेटलो, हो. जे माझ्या रिसर्चचं पहिलं जे काम होतं. हम्म. मी त्यांना एका कार्यक्रमामध्ये जाऊन म्हटलं की मी नरेंद्र बंडवे मुंबईमधून आलो आहे, मला तुम्हाला भेटायचं आहे. हम्म. त्यांनी भेटायला तेव्हा माझी हिंमत वाढली की अरे आपण तर कोणालाही अप्रोच करू शकतो. हो, मला वाटतं तू इमरोजना पण भेटलायस का? नाही, प्रत्यक्षात इम्रोज आपण भेटणार होतो पण ते पण नाही, ते I think ते ग्रेटर तोपर्यंत- कैलासवरून त्याला मला भेटू दिलं हो नाही. हो ते त्यांच्या घराच्या खालपर्यंत गेलो हो होतो. हो. तर मग आशिष नंदीनंतर मला तर एकदम असं वाटलं की नाही, आपण अप्रोच करू शकतो आणि माणसं सिरियसली घेतात आपल्याला. हा. म्हणजे इकडचा माणूस तसा नाही आहे की बाबा मी नाही मला वेळ नाही, कोण हा, कुठला असं नाही तो आला असं. मग मी सावकाश माझं राजकमलमध्ये जे मालक आहेत राजकमलचे अमोद महेश्वरी, हम्म. मी त्यांच्याकडे जाऊन खूप पुस्तकं घ्यायचं. हम्म. त्याच्यातून आमची चांगली ओळख झाली. हम्म. अमोद महेश्वरी मुंबईला पण यायचे आणि मग त्यांच्याकडे ना मी एक नंबर मागायला लागलो. हम्म. काशीनाथ सिंग यांचा नंबर मिळेल का, किंवा अब्दुल बिस्मिलांचा नंबर मिळेल का, वाव. मनू भंडारींचा मिळेल का, अशी जी माणसं आहेत, उदय प्रकाशचा नंबर मिळेल का, असं मी त्यांच्याकडून घ्यायचं आणि तेही द्यायचे. हा. काशीनाथ सिंगांचं मी फोन केला, त्यांचा नंबर दिला, फोन केला तर त्यांचं पहिलं असं वाटतं हा भाईसाहब बोलिये. वय वर्ष 82च्या आसपास. हम्म. तर मी म्हटलं सर मैं मुंबई से हूँ, मुझे मैं आपसे मिलने बनारस आना है, हम्म. तो क्या मैं आ सकता हूँ? तर ते म्हणाले की आ जाइए. हम्म. म्हटलं हे तर भारी, एवढा भारी, मोठा हो. लेखक आपल्याला आ जाइए असं म्हणतोय. तर मी गेलो. हम्म. हां, गेलो. अगोदर घाटावर गेलो, काशी मधले ते 80 मधले फोटो काढले, आपल्याला हो. फेसबुकला टाकायचे Yes. असतात. आणि मी आणि रवी तिवारी त्यावेळी कामानिमित्त तिकडे आला होता. हम्म. असं दोघं मिळून आम्ही तिथे गेलो. वाव. पहिला प्रश्न त्यांनी असं म्हटलं, ते BHU मध्ये त्यांचं संपूर्ण त्यांनी करिअर केलेलं आहे. BHUच्या पाठीमागे एक हॉस्पिटल आहे, तिथे अगदी हॉस्पिटलला लागून ते राहतात हम्म. आणि खूप प्रसिद्ध आहेत तिथे. तर पहिला प्रश्न त्यांनी असं कफ्तान घातलं होतं त्यांनी काश्मीरी, हम्म. आणि पहिला प्रश्न विचारला की आपको मेरे बारे में कैसे पता चला? तर मी म्हटलं त्यांना की बचपन से मैं आपको ही पढ़ते आ रहा हूँ, तर क्या पढ़ा है? मी त्यांना सांगितलं की मी हे वाचलं तुमचं हे वाचलं. मग त्यांचं एक वाक्य खूप गाजलं होतं 2014च्या इलेक्शनमध्ये हम्म. की मोदी आएगा तो काशी डूब जाएगी. हम्म. हे त्यांचं खूप वाक्य गाजलं होतं. ओके. तर त्या वाक्यामुळे त्यांना खूप क्रिटिसिझम करण्यात आलं होतं की असं कसं बोलू शकतो, एक माणूस स्वतःची कॉन्स्टिट्युन्सी तो निवडतो. तर तो बोलला नाही हे माझं वाक्य आहे. तर मी ते त्याचा पण रेफरन्स दिलं की तुमचं हे वाक्य होतं, तुम्ही आता तुमचं काय आहे, कारण की मी 2019च्या इलेक्शनच्या खूप आधी गेला. त्यांना भेटायला गेलो होतो. त्याला हा मैं अपने जबान पर मैं कायम हूं, हम्म. असं ते म्हणाले. आणि त्यांनी खूप गोष्टी, आज ते माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे. हा. आणि तो जो रेफरन्स त्यांनी त्या म्हणजे नामवर सिंगची तब्येत, त्या म्हणजे त्यांचे मोठे भाऊ जे आहेत नामवर सिंग, ते हिंदी साहित्यातलं खूप मोठं क्रिटिसिझममधलं नाव आहे. त्यांची तब्येत ठीक नव्हती, हम्म. तर नामवर सिंग आणि त्यांच्या कंटेम्पररी असलेले जितके पण साहित्यिक होते त्याच्यावर त्यांनी गप्पा मारल्या माझ्याशी. हम्म. आणि मग मला दिव्य मराठीसाठी त्याच्या संदर्भात एक लेख लिहायचा होता. हो, तो लिहिलाच पण तू. प्रशांत पवारने हो. माझ्याकडून तो मला सांगितलं तर गेलायस तर त्यांचा एक लेख लिही. हम्म. आणि मी तर रेकॉर्डिंग सुरू केलं होतं त्यांना न विचारता. हो. आणि मी त्यांना म्हटलं की सर एक बात कहूँ आपसे आप बुरा तो नहीं मानेंगे? हाँ कहिए. तो म्हटलं सर ये जो हम लोगों ने बात की है ना वो मैंने रिकॉर्ड की है, तो क्या मैं ये इसके ऊपर आर्टिकल लिख सकता हूँ? हम्म. हाँ बेशक, हमने कहा गलत किया है कुछ. तर असं म्हटल्यानंतर मला तर एकदम असं एवढा मोठा कॅन्डिड पण आणि मॉडेस्ट. मग त्याची जी माणसं जी आहेत ना, काशी का 80 मधली सर्व माणसं, त्यांनी मला सांगितलं की ते आहेत अजून तिथे, जाऊन तिथे भेटू शकतो. त्यांच्या वाईफ ज्या होत्या त्यांनी 2दा चहा करून दिला आम्हाला. आणि इतकं चांगलं त्यांनी वागवलं. आणि नंतर मग मी तो सपाटाच सुरू केला. मग मनू भंडारींकडे गेलो, त्या स्थितीमध्ये नव्हत्या की आपण त्यांच्याबरोबर फोटो काढू किंवा खूपच आजारी होते. तर त्याच्यानंतर राजेंद्र कालियांची बायको आहे का ममता कालिया, त्या मग येऊन जाऊन असायच्या. तर मग त्यांना कार्यक्रमात त्यांच्याशी भेटता आलं. किंवा मग उदय प्रकाशांशी भेटता आलं. आणि ते हिंदीचं जे बुक
मेला असायचा हो. तिथे. तर तिथे तर मी ऑलमोस्ट जुन्या नव्या सर्वांना मी तिथे भेटलो. आणि त्याच्यातून एक काय झालं की हिंदीमधला जो फॉर्म आहे ते एक्सपेरिमेंटिव्ह आहे. हो. खूप एक्सपेरिमेंट त्यांनी हो. आपल्यामध्ये मराठीमध्येही झालेले आहेत, नाही असं नाही. पण त्याच्यामध्ये ज्या 8 ते 10 राज्यांमध्ये जी हिंदी बोलली जाते त्या प्रत्येक बोलीमध्ये त्यांचं साहित्य आहे. म्हणजे जसं महुआ माझींचं जे आहे, ज्या हो. आता झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदार आहेत, त्यांचं जे 2 पुस्तकं आहेत ती अगदी टोकाची 2 पुस्तकं आहेत. म्हणजे एक मैं तुला बोरीशाहीला असं वाटतं की त्याच्यावर मूवी निघायला हा, पाहिजे, मैं म्हणजे बोरीशा- सिनेमा येऊ शकतो असं सतत नरेंद्र त्या पुस्तकाबद्दल. मैं बोरीशाहीलावर तर आता यायला पाहिजे, कारण की बांगलादेश आता ज्या क्रिटिकल फेजमधून जातोय, तर बांगलादेश कसा घडला हा देश, त्याच्यासाठी मैं बोरीशाहीला, आणि ते पण हिंदू कॅरेक्टर आहे. हिंदू कॅरेक्टरच्या पेहलवान कॅरेक्टर आहे. ते संपूर्ण जवळपास एक 60-70 वर्षाचा तो पिरियड आहे. त्याच्यावर झालं पाहिजे असं. पण दुसरं जे त्यांचं पुस्तक आहे मरंगोडा नीलकंठ हुआ, हो. आज जेव्हा मी जोराम सिनेमा पाहिला देवाशिष मखीजाचा, तेव्हा मला सतत मरंगोडा नीलकंठ हुआची आठवण येत होती. म्हणजे विकास ज्याला आपण म्हणतो, ज्या गोष्टीला आपण विकास म्हणतोय, विकास होतोय, रस्ते बनत आहेत, मोठे मोठे पूल बनत आहेत, पण त्या आदिवासी लोकांना ते हवंय का? त्यांची जी काय धावपळ होते सर्व ह्याच्यामध्ये, सर्व या विकासाच्या प्रक्रियेमध्ये, त्याला ते हवंय का? आणि त्याच्या एकूणच जे काय त्याचा जो भावविश्व आहे त्याला आपण मोडतोड त्याची करतोय विकासाच्या नावाखाली. हे त्या पुस्तकामध्ये आहे. आणि एक प्रोजेक्ट येतो तो जंगलामध्ये आहे. त्या जंगलातल्या लोकांना त्याची गरज आहे का? आणि मग त्यांची जंगलातल्या लोकांना हाकलून बाहेर लावत आहेत. हे जेव्हा तुम्हाला विकासाचे हे वेगवेगळे पैलू आहेत, त्याच्यावर विचार केला पाहिजे. जो जोराममध्ये आत्ता 2023ला जो सिनेमा 8 तारखेला रिलीज झाला, तर तो खूप महत्त्वाचा. जोराम हा मरंगोटा नीलकंठ हुआ हे आजपासून 10-12 वर्षापूर्वी लिहिलेली कादंबरी. आणि जेव्हा देवाशिषला मी असं म्हटलं की तू ती कादंबरी वाचलीस का, तर देवाशिषने असं मला म्हटलं की अरे मी त्या लोकांमध्येच राहिलो. अरे वा. आणि त्याच्यानंतर तुझी एक इच्छा पूर्ण झाली. म्हटलं त्या लोकांमध्येच राहिलो, आणि त्या लोकांमध्ये इतकं राहिल्यानंतर आपल्याला समजलं की जे डेव्हलपमेंट आपण विकास म्हणतो, त्यांना त्याच्याशी काय पडलं, ते आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहेत. ते आपल्यापेक्षा जास्त सायंटिफिक. तू चर्चा फिलॉसॉफिकल आणि पॉलिटिकल लेवलवर नेलीये की विकास कशाला म्हणायचा, कोणाचा करतोय आणि कसा करतोय, आणि ते आपल्यापेक्षा जास्त सायंटिफिक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. एक्झॅक्टली. तर हे खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहेत. आशिष नंदींसारखं कोणीतरी त्या विषयातला जो क्रिटिकल थिंकर आहे आणि अभ्यासक आहे त्याच्याकडून याच्यावर आपण महाश्वेता देवी आणि त्यांनी म्हणजे मांडलेलंच आहे सगळं अनेक वर्ष. पण शेवटचे 2 प्रश्न. आता मला एक प्रश्न विचारायचा तो तुझं म्हणजे तू मीडियामध्ये काम करायच्या आधी जी कामं करत होतास आणि करत वाढलास त्या सगळ्याबद्दल तू सांग असं मला वाटतं, कारण की कोणीच निराश होऊ नये. या तुमची जर स्वप्न उराशी असली तर तू काय काम करत मोठा झालास, कुठून तू आज कुठे पोचलेस हे सांगणं देखील गरजेचं असतं. मला असं वाटतं ना नरेंद्र, नेहमी कोणाला कुठला पुरस्कार मिळाला किंवा काही कौतुक झालं तर त्या कौतुकाच्या क्षणाचं कौतुक असतं. पण माझ्या मते तुम्ही कुठून सुरू करता ती रेग आपल्यासाठी महत्वाची आहे, आपल्यासारख्यांसाठी. कारण आपल्याला कुठलंच प्रिव्हिलेज नाहीये ना, बॅकग्राऊंड सपोर्ट होता, आणि एका अर्थाने आपण स्वतः कष्ट करत पोहत इथपर्यंत आलोय. तर तू कुठे सुरुवात केलीस पोहायची सुरुवात निदा फाजलीचा एक चांगला शेर आहे की अपनी मर्जी से कहा हम अपने सफर के हम हैं, रुख हवा का जहा से है वहा के हम है. म्हणजे आपण कुणी असं म्हणतो ना की मी असं ठरवलंय आणि हे असं मी केलं, तसं काही नसतं. हे तर मी अगदी सांगू शकतो की मी हे असं ठरवलं, आणि ते खूपच 1% हातावर मोजण्यासारखी माणसं असतील की हेच मी ठरवलं आणि हे झालं. तुझ्या माझ्यासारखे आता तू पिंगुळीमधल्या गावातून आले, मी त्या कमलानगरमधून बाहेर पडलेलं. आता आपण कधी असा विचार केला नसेल की आपण अशा जागतिक जगाला अगदी असं कवेत घेऊन आपण फिरू, स्वप्न घेऊन फिरू. मी तेव्हा माझे वडील जे आहेत हे 4थी शिकलेले होते. काय काम करायचे ते? एका कंपनीमध्ये मजुराचं काम करायचे. जेव्हा ते त्यांचं वय वाढत गेलं मग ते
पहिलं हमालीने सुरुवात केली त्यांनी. मग एका कंपनीमध्ये लागले, एक 37-38 वर्ष तिथे त्यांनी काम केलं. आणि जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा ते तिकडे सिक्युरिटी गार्ड म्हणून बसायचे. जे रिटायरमेंट झाल्यानंतर ते त्या गोडाऊनला, जे गोडाऊन जसदनवाला कंपाऊंडला ते गोडाऊन आहे 7 रस्त्याला, तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून बसायचे. तर घरामध्ये आता कसं आम्ही किती जण होतो, 3 बहिणी, आम्ही 2 लहान भाऊ, आई, बाबा, असे 6 जण आम्ही. 5 आणि ते 2 7 जण, काकाचा एक मुलगा आणि दुसरा मुलगाही आला. असं 8-9 जण 10x6च्या खोलीमध्ये राहायचं. 1+1 झोपडी होती, त्याच्यामध्ये वरती 5 जण झोपतात, खाली असं झोपतायत, बायका सर्व खाली झोपतात, अस्सल मुंबईकर. आणि त्याच्यामध्ये असं असायचं की त्यांनी मला नोकरी कर असं कधी सांगितलं नाही, पण 10वी झाल्यानंतर ते असं त्यांची ओढाताण दिसत होती. त्यांनी असं म्हटलं की थोडंसं काय कमवलंस तुझ्या फी पुरतं तरी चालेल. मग मी आमच्या तिकडे काशीनाथ भोईर म्हणून होते, ते एका जनता स्टोअरमध्ये काम करायचे. माटुंगा मेन्शन नावाचं, माटुंग्याला एक बिल्डिंग आहे, तिथे ग्राउंड फ्लोअरला जनता स्टोअर अगोदर होतं, दागिना जनता वगैरे असं. तर मी अगोदरपासून त्या कित्येकदा दुकानासमोरून गेलो असेल, तर तिथे महिलांची अंतर्वस्त्र म्हणजे ब्रा, पॅन्टीस वगैरे हे आणि लहान मुलांचे कपडे, अशा दोघांच्या ती स्पेशालिटी होती. जनता स्टोअर त्याच्यासाठीच फेमस होतं. आणि जनता स्टोअरमध्ये एक लिबर्टिना ब्रा ही फक्त जनता स्टोअर आणि बाजूला एक दुसरं दुकान अरोरा होतं, या 2च ठिकाणी संपूर्ण त्या विसिनिटीमध्ये मिळायची. तर महिलांची अंतर्वस्त्र विकण्याचं मी काम किती महिने, किती वर्ष? अरे किती, म्हणजे 11वी ते 2nd इयर. ओके. तर म्हणजे 10वीचे परीक्षा दिल्यानंतर जो थेट गेलो, त्याच्यानंतर वडील 12वीला असताना गेले. मग काय करायचं तर ते ओळखीचे होते, ते मग त्यांनी म्हटलं इथेच ते काम कर आणि तू 11 वाजता आलास तरी चालेल, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, आम्हाला माहिती आहे तू शिकून हे करतोय, शिकायचं आहे तुला. तर मग 2nd इयर नाही 3rd इयर पर्यंत मी ते काम केलं TYला असताना. आणि परीक्षेच्या 5-6 महिने अगोदर मी सोडून पण दिलं. पण त्यामुळे काय झालं की मी खूप महिलांशी मी खूप असं हे होतो, ज्याला आपण शाय होतो, इंट्रोवर्ट होतो. माझ्या अनेक मैत्रिणी तिथे ब्रा आणि पॅन्टीज घ्यायला यायच्या. तेव्हा तर त्यांची पण धांदळ उडायची, माझीही धांदळ उडायची की जी मुलगी माझ्या समोर बसते वर्गामध्ये, ती तिथे येऊन ती खरेदी करते. आणि ते एक विचित्रच जग होतं. मला डील करायला समजलं लोकांना. आणि तू यंग पण होता. आम्ही यंग होतो, म्हणजे या सगळ्या गोष्टी 14-15 वर्षापासून दैनंदिन व्यवहार म्हणून बोलतोय, पण तेव्हा सगळं एक म्हणजे एक तर तुम्ही मेल माणूस म्हणजे पुरुष ब्रा विकतोय, हेच हे होतं की पहिले 2-3 दिवस मी त्या ट्रॉमामध्येच गेलो की आपण कसं बोलायचं त्या बायकांची, तुला काय हवंय, तुझी साईज काय. आपण विचारतोय साईज तिची आणि ती सांगते. आणि गुजराती क्राऊड यायचा तिथे. आणि गुजराती समाजातल्या महिलांना खूपच अगदी जेव्हा त्या कपडे वगैरे खरेदी करायला जातात तेव्हा तर मला एकदम त्या प्रोफेशनली, माझी साईज ही आहे, मला ही ब्रा हवंय, किंवा मला किंवा रादर त्या दुकानात त्याच्यासाठी मोकळेपणाने बोलतात. मग तेव्हापासून मला महिलांशी मोकळेपणाने बोलण्याची सवय झाली. आणि एक गोष्ट त्या दुकानाने हे केली, जे गुजराती लोकांमध्ये राहिल्यामुळे सचोटी आली. जे पैसा वायफळ खर्च करायचा नाही, असला पैसा तर आपण कुठे इन्व्हेस्ट करू शकतो, काय करू शकतो, हे अजूनपर्यंत तेवढं चांगलं झालं नाही. पण थोडं बेकारीत कसं जगायचं करत तू इथपर्यंत पोहोचला. बेकारीत कधीही मला दुसऱ्याकडे घर चालवायला पैसे दे हे सांगण्याची पाळी नाही आली. ते त्या गुजरात्याने शिकवलं मला. येस. आणि आता शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, तू मगाशी मीडियात तू कुठे सुरू केलंस वगैरे सगळं सांगितलं. आत्ता तू बेरोजगारीपासून पैशापर्यंत आलास, तर अभिष बद्दल बोललं पाहिजे आपण. कारण अभिषची जबाबदारी प्रेरणा आणि नरेंद्र हे खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतात. नरेंद्रची आई 85 वर्षांची आहे, ती देखील काळजी घेते. आणि समाजामध्ये, भारतासारख्या देशामध्ये स्पेशल चाइल्डसाठी अत्यंत वाईट पद्धतीच्या, म्हणजे काही नाहीच आहेत आपल्याकडे, सुविधा नाही आहेत. पॉलिसी लेवलवर खूप प्रश्न आहेत. साधं पार्कमध्ये घेऊन गेलं तरी अडचणी येतात. तर अभिष हा तुझ्या जीवनातला एक आनंद आहे, त्याच्याबद्दल आम्हाला सांग.
आणि मी जो पॉलिसीचा मुद्दा मांडतेय, तू आता जग फिरलास, युरोप फिरलास आणि इथे आलास, तर हाऊ डू यू रिलेट इट? अच्छा. 2011 ऑगस्ट 10 ऑगस्ट 2011 अभिषचा जन्म झाला. पहिले 3-4 महिने आम्हाला त्याचा आजार हा काय असू शकतो आम्हाला अगोदर वाटत होतं की तो डोळ्याचा आजार आहे, कारण की तो असा बघायचा. मग आम्ही जेजेला घेऊन गेले. लहाणे सर होते. लहाणे सरांनी सांगितलं की हा डोळ्याचा आजार नाही आहे, हा मेंदूचा आजार आहे, तर तू जा आणि पहिलं तर सी टी स्कॅन कर. त्यांनीच ते रेफर केलं होतं. आम्ही जाऊन सी टी स्कॅन करून परत आलो, तर त्यांनी सांगितलं की अरे हा CPO आहे, याचा मेंदू डॅमेज आहे, वाईट डिस्चार्ज झालेला आहे वगैरे, असं त्यांनी सांगितलं, स्पष्ट सांगितलं. ते लहाने सर माहीत आहेत तुला की ते अगदी स्पष्ट सांगतात. म्हणजे तुम्हाला शॉक असा बसला तर लगेच शॉक बसून दे आणि जे- आपण पुढच्या तयारीला लागा. आणि मला त्यांचा तो अप्रोच खूप आवडला. कदाचित प्रेरणाला तो आवडला नसेल बिईंग आई, पण तो आवडला. आणि आता हा मुलगा आपल्याला हातातच त्याला हातावरच घेऊन चालायचं आपल्याला. तर अभिष CP आहे, सेरेबल पार्सी. त्याच्यानंतर त्याची स्पास्टिसिटी जास्त आहे आणि आता तर त्याचे पाय असे क्रॉस होत आहेत, त्याच्यानंतर हात असेच असतात, अशा पद्धतीचे असतात. पण त्याचा मेंदू शार्प आहे. त्याला ते आम्ही त्याला भेटल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव किंवा तुला बघून, तुला प्रेरणाला आजीला बघून तो जे तर त्याचा मेंदू शार्प आहे, त्याची विचार करण्याची शक्ती चांगली आहे. मला तर तेच हवं होतं, म्हणून मी दुसरं मूल पण नाही केलं. जे मूल आपल्याकडे आहे, म्हणजे आपलं जे आहे त्याला एकच मूल करायचं होतं. तो जो आहे तो आपल्याला त्याच्याबरोबर जायचा आहे आणि त्याला जे काय आवश्यक आहे, म्हणजे त्याच्यासाठी आता पुढे जाऊन फंडिंग करायचं आहे, एक फंड त्याच्यासाठी तयार करायचं आहे, त्याची मी आता तयारी सुरुवात केलेली आहे. आता तू जसं म्हणालीस की मला परदेशामध्ये गेल्यानंतर तुला काय जाणवलं आणि आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपल्याकडे काय इश्यूज आहेत. हा, म्हणजे जो विकास आपण मगाशी म्हटला ना सगळा, तो इथे पण जोडू शकतो ना. नाही, इथे तो सगळ्याच नागरिकांना कुठे स्थान आहे त्याच्यात हे बघता पण येतं. तर इथे आपल्याकडे खूप योजना आहेत. म्हणजे P. चिदंबरम अर्थमंत्री असताना, केंद्रीय अर्थमंत्री असताना, त्यांनी अनेक योजना अपंग दिव्यांगांसाठी आणल्या, ज्यांना अगोदर आपण अपंग म्हणायचो, आता दिव्यांग म्हणतो. तर त्यांच्यासाठी अनेक योजना आणल्या आणि त्या आहेत, अजूनही आहेत. फक्त कसं आहे, जेव्हा पॉलिसी इम्प्लिमेंटेशन येतं, जसं अभिष, मला हे इथे याच्यासाठी सांगायचं की अभिषला आम्हाला हँडिकॅपचं सर्टिफिकेशन हवं होतं. आम्ही ह्याला गेलो, नवी मुंबईला खारघरला ते ऑफिस आहे, तिथे गेलो. तर आम्हाला 2दा-3दा जावं लागलं. पहिल्यांदा काय तर चलो ठीक आहे, ऑफिसरच नाही. दुसऱ्यांदा आणखी काहीतरी इश्यूज आहेत. तिसऱ्यांदा त्याने असेसमेंट केले. तर 3-4 माणसं ते असेसमेंट करत म्हणजे सायकोलॉजिकल टेस्ट होते, तुमचे बॉडीचे फक्त पाहिलं जातं. त्याच्यानंतर ते सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला स्थानिक महानगरपालिकेमध्ये जायचं असतं. स्थानिक महानगरपालिकेमध्ये आपलं कुठलं तर ठाणेमध्ये गेलो, जिल्हा स्तरावर, कारण की जिल्ह्यामध्ये नोंद होते अपंगांची. तर तिथे गेल्यानंतर सर्टिफिकेटवर त्याने 90% मेंटली रिटायर्ड असं लिहिलं. तर मी जेव्हा हातात आलं तेव्हा मी त्याला म्हटलं, म्हणजे प्रेरणा गेली होती, मी तर बाहेर होतो. तर प्रेरणाने असं म्हटलं की अरे त्याने 90% रिटायर्डचं दिलं. तर मी म्हटलं तू विचारला यायला पाहिजे होतेस, असं का करतोयस. तर आम्ही त्याला जाऊन विचारलं नंतर, म्हटलं काय साहेब सेम आहे ना. म्हटलं अरे नाही, माझा मुलगा मेंटली रिटायर्ड नाही. CP आणि तर आपल्याकडे अप्रोच जो आहे ह्या म्हणजे दिव्यांगांकडे बघण्याचा, तो खूप खालचा जो स्तर आहे ना त्याच्यामध्ये तो नाही आहे अजून तेवढा आलेला. योजना खूप चांगल्या आहेत आपल्याकडे, खूप चांगल्या योजना आहेत दिव्यांगांसाठी. त्यांचं इम्प्लिमेंटेशन होताना खूपच एक तर शहर जेव्हा आपण शहरीकरण करतोय तेव्हा दिव्यांगांसाठी चांगले फुटपाथ असले पाहिजेत, त्यांना त्यांच्या व्हीलचेअरने गेलं पाहिजे, ह्याची आखणी केली जात नाही. आज आपलं नवीन 21व्या शतकातलं आपलं शहर आहे, ते आपण मिरवतो 21व्या शतकातलं शहर, पण तिथे पण व्हीलचेअर आपण घेऊन जाऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत तिथे. सायकल ट्रॅकलाच माणसं पार्किंग करतात, तर व्हीलचेअरसाठी काय असणार, किंवा त्याची काय त्यांनी नियोजन केलेलं असतं. काही ठिकाणी नियोजन आहे, काही ठिकाणी तर उबडखाबड रस्ते आहेत. तर मला असं वाटतं की हाच एक मेजर फरक आहे की आपला अप्रोच
दिव्यांगांबद्दलचा किंवा अपंग लोकांबद्दलचा किंवा हँडिकॅप ज्यांना जी काय आपण बोलत असतो तो अप्रोच, आपला अप्रोच आणि त्यांचा अप्रोच हा ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे. मी सेरेबल पाल्सीचा पेरेंटचा ग्रुप आहे जो मी फेसबुकवर जॉईन केला. एवढ्या काय काय गोष्टी तिकडे घडतायत परदेशामध्ये. आणि एकीने तर जी अगोदरची जी व्हीलचेअर होती तर मी फक्त असं म्हटलं होतं की व्हीलचेअर कुठली घ्यायची, कशी घ्यायची. माझा मुलगा इतका वर्षाचा आहे, 5-6 वर्षाचा, 7-1 वर्षाचा होता तो करोनाच्या आधी. तर तिने तिच्या भावाकडे, तिचा मुलगा ते त्या दुबईमध्ये राहतात, त्यांचा मुलगा आज 22 वर्षाचा आहे. तो जेव्हा मुंबईला यायचा लहानपणी तेव्हा त्याच्यासाठी ती व्हीलचेअर त्यांनी घेतली होती ऑटोबॉकमधून. आता ती व्हीलचेअर ती मला मिळवण्यासाठी तिने तिच्या भावाला सांगितलं की हा असा व्यक्ती येईल, त्याला तू ती व्हीलचेअर दे. हा अप्रोचमधला फरक आहे की आपण परदेशामध्ये जेव्हा जातो तेव्हा परदेशातल्या ज्या व्यक्ती आहेत त्या माणूस म्हणून तुम्हाला कन्सिडर करतात. या लोकांनाही इक्वल संधी असेल. आपल्याकडे तो थोडासा बघण्याचा, कारण की मला अनेकदा माणसं येतात, कसं असतं की आपण त्याला घेऊन व्हीलचेअरवरून चाललेलो आहे, अनेक जण येतात आणि हिस्ट्रीच विचारतात, कसं झालं, काय झालं, चांगला आहे हा मुलगा, ऐका असं खूप वाईट झालं, खूप. अरे वाईट नाही झालं, जो आहे तो तसा आहे आणि मला त्याला घेऊन जायचं आहे पुढे. मग मी अनेकदा काय होतं, मला पहिलं इरिटेट व्हायचो मी, हे काय चालेल विचारतात आपल्याला. पण आता मी ते ऍक्सेप्ट केलं. मी त्याला म्हणतो तुम्हाला सीपी म्हणजे काय माहित आहे का, मग काय असतं सीपी, मग मी त्यांना समजावून सांगतो हा आजार आहे. आणि तू हे काहीच सुरुवातीपासून लपून न ठेवता अभिषा तुझ्या सोशल मीडियाच्या सगळ्या शेअरिंग आम्ही आता अभिषेक पेजेस तयार करतो, पार्ट फॅन पेज, जे खूप म्हणजे छान आहे सगळं. तर ते मला ते असं जाणवतं की आपल्याकडे जर आपला मुलगा जर असा आहे तर लपवायचं का. तुम्ही चांगल्या मुलांबरोबर फोटो टाकता ना, मी टाकतो त्याच्याबरोबर आणि मस्त तो हसत चांगलाच आहे. हा म्हणजे हे नॉर्मल मुलांबरोबर तुम्ही मोठं हे टाकता, पण मग ॲबनॉर्मल मुलांबरोबर म्हणजे जे शारीरिकदृष्ट्या तेवढे सक्षम नाहीयेत तर त्यांच्याबरोबर का नाही तुम्ही टाकू शकत. म्हणून मग मी ते सोशल मीडियावरच टाकायला लागलो आणि मग त्याचा हॅशटॅग अभिष म्हणून बनवलेला आहे. जेव्हा तुम्ही हॅशटॅग अभिष करता त्याचे सर्व खूप फोटो येतात आणि मग त्याच्यावर लिहिलं जे काही मी लिहिलेलं असेल किंवा ज्याने इतर कोणी लिहिलेलं असेल ते येतं. आणि मला खूप त्याच्याबद्दल खूप चांगल्या रिॲक्शन्स आल्या, म्हणजे मुंबईतून असतील, मुंबईच्या बाहेरतून असतील. तर त्यांनी मला एक सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या मुलाला कॅरी करता हे आम्हाला खूप आवडतं, चांगलं आवडतं. स्वीकारणं देखील अनेकांनी स्वीकारायचं, आपलंच मुलं आहे ते करत नाहीत हे पण लोक. एक झालं जे मला इथे सांगायला जाणवतं की आपल्याकडे शिक्षण जे त्यांचं आहे त्याला तेवढं अजून म्हणजे काही ठिकाणी खूप चांगलं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही शाळा सुरू केली त्याची तर आम्हाला सांगितलं की याला घोस्ट हे लागेल, एक टीचर लागेल, शॅडो टीचर. तो तेव्हा मला परवडणार नव्हता, 10-12 हजार रुपये मला तेव्हा लागणार होते. तर मग आम्ही त्याला स्पेशल स्कूलमध्ये टाकलं, नॉर्मल स्कूलमध्ये न टाकता स्पेशल स्कूलमध्ये टाकलं. स्पेशल स्कूलमध्ये तिकडचे लोक जे अपॉइंटमेंट होत्या अनेक, स्पेशल स्कूलच्या त्यांच्या नियमानुसार शिक्षक तर होते पण इतर जे होते ते ट्रेंड नव्हते तेवढे. मग ह्या एकूणच बेसिक ट्रेंडपासून सुरू करायचा. आणि भविष्यात माझी तर खूप अशी इच्छा आहे, अभिषी शाळा बंद पडली कोरोनामध्ये तर मला खूप वाईट वाटलं की एक शाळा अशी ह्या मुलांची बंद पडते. 70 मुलं होती, ती आता मुलं कुठे गेली असतील. आता ठीक आहे, आमच्या काय ओळखीतली जी काय 2-3 होती ते कुठेतरी गेले, पण 71 तर बाई अशी होती की ती आपली काम धंदा सोडून, म्हणजे आपण तर शिकलेले आहोत, ती शिकलेली नव्हती, मानखुर्दवरून त्या आपल्या मुलाला घेऊन यायची, सानपाड्यामध्ये राहायची, त्या पूर्ण शाळा पूर्ण होऊन गार्डनमध्ये राहायची, बसायची, तिथेच डबा घेऊन यायची आणि त्याला पुन्हा घेऊन जायची. त्याचं काय झालं असेल, ती झोपडपट्टीमध्ये राहायची तिकडच्या मानखुर्दमधल्या, शिकलेली नव्हती अजिबात. त्यांचं काय झालं असेल. मला असं वाटतं की यापुढे भविष्यात माझं एक प्लॅनिंग आहे की एक स्पेशल स्कूल सुरू करावे. त्याच्यासाठी मी आता फंडिंग तयार करतोय. आपल्याला असं गव्हर्नमेंटनेच द्यावं अशातला काय भाग नाही. खूप फिलॉन्थ्रोपिस्ट आहेत, त्याच्यानंतर आपलं स्वतःचं ज्या पद्धतीचं इन्क्लिनेशन आहे, नेटवर्क आहे, त्याच्यातून एक असं स्पेशल स्कूलसाठी की जे नॉर्मल मुलांसारखं
तिथे तुम्ही नॉर्मल मुलांबरोबर शाळा करा हां. आणि त्यांना त्यांच्यामध्ये मिक्स केलं ना तर यांची डेव्हलपमेंट खूप चांगली होते. हो. जर कोणी असे प्रेक्षक किंवा काय श्रोते असतील ज्यांना इच्छा असेल तर नरेंद्रला जरूर नाही, अगोदर संपर्क मी करा. सुरू करतो, नंतर हो, जेव्हा पण गरज बसेल तेव्हा अरे सांगू आता आपण. काय थेंबे थेंबे तळे साचत, थोडं नाही, थोडं नाही, सुरू करू देत ना, हा, तर त्याच्यामुळे होऊ शकतं पुढे 10 वर्षात होईल, तसं करता येईल. प्री स्कूल सुरू करून या मुलांसाठी आपण एकूणच त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी जर आपल्याला छान छान गोष्टी जर करता आल्या, जसं हो. आपण नॉर्मल महाराष्ट्रात असे खूप वेगवेगळे खूप प्रयोग प्रयोग झालेले झालेले आहेत, आहेत. पण नवी मुंबईत वाशी सानपाडा बाजूला असं नक्कीच विचार करता येईल. शेवटचा प्रश्न अगदी मला विचारायचा आहे तो तुझ्या वैयक्तिक स्वप्नाबद्दलचा आहे. सिनेमाचं वेड किंवा तू महिलांचे अंतर्वस्त्र विकायचं असते, तू मीडियात आलास, हिंदी साहित्याची तुझी सगळी मुसाफिरी आम्ही ऐकली, सिनेमाचा रिसर्च आणि तुझी PhD पूर्ण होऊ दे, कोणते पुस्तक येऊ ती या दे, वर्षात पण पूर्ण तुझं स्वप्न काय आहे, तुला काय करायचं आहे पुढे? म्हणजे जर तू मला असं विचारलंस की तुला काय व्हायचं आहे, हम्म. तर मी असं म्हणेल की मला ट्रम्बो व्हायचं आहे. हम्म. आता ह्या ट्रम्बो या कॅरेक्टरबद्दल आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ट्रम्बो हॉलिवूड 10 एक हॉलिवूड 10 म्हणजे हॉलिवूडमध्ये कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांवर हम्म. बंदी घालण्यात आली. हम्म. त्याच्यातला एक हॉलिवूड 10 त्यांना नावाने ओळखलं गेलं. तर त्या लोकांना त्याच्यामध्ये एक होता ट्रम्बो. हो. ट्रम्बो हा स्क्रिप्ट रायटर होता. ट्रम्बोला 2 पुरस्कार ऑस्करचे, ज्याला आपण मोठे पुरस्कार म्हणू, हे त्याचं नाव, त्याच्यातला एक सिनेमा आहे रोमन हॉलिडे, जो सर्वाधिक रोमॅन्टिक सिनेमा म्हणून मानला जातो. तर ट्रम्बो ॲट अ टाईम 6-6, 7-7 स्क्रिप्ट बॅन असताना लिहायचं. जेवढं काम त्याने बॅन नव्हतं तेव्हा केलं होतं, त्याच्यापेक्षा 4 पटीने काम आणि 4 पटीने अवॉर्ड्स हो. हे त्याला बॅन असताना मिळाले. तो कधीही जाऊन ते दोन्ही ऑस्कर घेऊ शकला नाही, कारण की ते भलत्याच कोणाच्या तरी नावाचे ऑस्कर होते. 2 ऑस्कर बघा, म्हणजे एखाद्या लेखकाच्या म्हणजे स्क्रिप्ट रायटरच्या आयुष्यातलं एक स्वप्न असतं, मला ऑस्कर मिळालं पाहिजे. ह्याला दोन्ही ऑस्कर हे बंदीच्या कालावधीमध्ये मिळाले. ट्रम्बो मला का व्हायचं आहे, तर ट्रम्बो खूप स्पष्ट होता, आपल्या विचारांवर स्पष्ट होता आणि क्युब्रिकचं कनेक्शन आहे. स्पार्टाकस नावाचा सिनेमा जेव्हा कर्क डग्लसने करायला घेतला, तर कर्क डग्लस अगोदर स्वतः करणार होता डिरेक्ट. नंतर त्याला समजलं की आपण ॲक्टिंग करता करता ह्या जो सिनेमाचा डोलार आहे तो आपण करू शकत नाही, तर आपण काय करू शकतो. तर त्याने अगोदर क्युब्रिक बरोबर काम केलं होतं, क्युब्रिक बरोबरचा सिनेमा केला होता. तर त्याने त्याला बोलवलं, हिस्टॉरिकल सिनेमा आणि असल्यामुळे, आणि क्युब्रिक बोलला ठीक आहे मी करतो. क्युब्रिक तेव्हा ब्रँडो बरोबर एक सिनेमाचं त्याचं कॉन्ट्रॅक्ट जे होतं ते संपलं होतं. मग याने कर्कने त्याला पुढच्या काही सिनेमांसाठी, खास करून स्पार्टाकसपर्यंत त्याने त्याला हे केलं, कॉन्ट्रॅक्ट केलं. आणि मग तो शार्प असला पाहिजे, कारण की जे स्पार्टाकस जे आहे ते एकूणच युरोपामधली पोप आणि यांच्या विरोधामधलं जे आंदोलन आहे, रोमन सैन्यांविरोधातलं जे आंदोलन आहे सर्वसामान्य गुलामांचं, त्याच्याबद्दलचा संपूर्ण तो इतिहास आहे आणि साहित्यामध्ये ते त्या पद्धतीने आलेलं आहे. आणि तो सिनेरामा या टेक्निकमध्ये होणार होता सिनेमा. त्याच्यासाठी एक चांगला स्क्रिप्ट रायटर हवा होता. क्युब्रिक स्वतः चांगला स्क्रिप्ट लिहायचा, पण त्याच्यापेक्षाही आपला ज्याला कॉम्पॅक्ट सिनेमा करायचा आहे ना, आणि अगदी लोकांच्या अगदी हृदयाला असं हात घातले पाहिजे असे डायलॉग लिहिणारा माणूस हवा होता. ट्रम्बोवर तेव्हा बंदी होती आणि ट्रम्बोला त्याने हायर केलं. क्युब्रिक आणि त्याने मिळून लिहिलं, पण 90% सिनेमा हा ट्रम्बोने लिहिला. क्युब्रिकने त्याच्यामध्ये काही बदल केले. आणि पहिल्यांदा असं घडलं की समजलं की बाबा ह्या माणसाला तिथे काम दिलेलं आहे आणि बंदीच्या कालावधीमध्ये त्या माणसाची एक अशी इच्छा होती की माझं नाव पुन्हा झळकलं पाहिजे सिल्वर स्क्रीनवर. तर ट्रम्बोचं नाव द्यावं न द्यावं याच्यावरून खूप वाद क्युब्रिक आणि याच्यामध्ये झाला, कर्क डग्लसमध्ये. तर कर्क डग्लसने असं म्हटलं की सिनेमाचा प्रोड्युसर मी आहे,
उद्या अमेरिकन सरकारनेही याच्यावर बंदी घातली तरी आपण बघून घेऊ, पण या माणसाचं नाव गेलं पाहिजे आणि ते त्याचं क्रेडिट आहे, तर त्याचं क्रेडिट आपण त्याला दिलं पाहिजे. क्युब्रिकचं असं म्हणणं होतं की माझंही नाव त्याच्याबरोबर गेलं पाहिजे, कारण की जर उद्या सिनेमाच्या बाबतीमध्ये काय घडलं की पण माझंही कॉन्ट्रीब्युशन आहे. क्युब्रिक आपल्या कामाबद्दल खूपच रिजिड होता, त्याला नाही ह्याचा एकट्याचं जाईल, तर त्याला नाही तिघांचं जाईल. तर असं करून त्या तिघांचं नाव ॲडिशनल याच्यामध्ये आणखी एक स्क्रीन प्ले रायटर होता, तर ट्रम्बोचं बंदीनंतर पहिलं नाव क्युब्रिकच्या स्पार्टाकससाठी गेलं. JFK ने तो सिनेमा पाहिल्यानंतर, त्यावेळी ते कॅन्डिडेट होते तेव्हा, पाहिल्यानंतर हा सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे, हा पाहायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आणि त्याच्यानंतर हॉलिवूड 10 मधली बंदी उठली. तर हा रेफरन्स आहे त्या ट्रम्बोचा, क्युब्रिकचा. आणि ट्रम्बोने त्याच्यानंतर जे जे सिनेमे केले तर मला तसे सिनेमे लिहायला आवडते. ओके. रोमन हॉलिडे सारखा रोमॅन्टिक सिनेमा, म्हणजे मी नेहमी असं म्हणत असतो की खूप अफेअर केली पाहिजे लोकांनी किंवा सिनेमॅटिक आहे ना, मुक्तपणे जगणं पाहिजे जी आहे आपली ती. तर ते मला असं वाटतं की ट्रम्बो सारखं रोमॅन्टिक ज्या दिवशी त्याच्यातलं 1% जर आपल्यामध्ये आलं ना तरी आपलं आयुष्याचं भलं होईल, म्हणून मला ट्रम्बो व्हायचं. आणि तू तुझ्या ट्रम्बो होण्याच्या या स्वप्नाला आमच्या सगळ्यांच्या खूप शुभेच्छा. खूप मेहनतीने आम्ही अखेरीस हे पॉडकास्ट रेकॉर्ड केलेलं आहे, ते लोकांपर्यंत लवकरात शहर बदलण्यापूर्वी आणि शहर बदलण्यापूर्वी मला वाटतं आज उत्तरायण सुरू झालेलं आहे. तर अशा सगळ्या संक्रमणातून नरेंद्र जात असताना त्याला पकडून इथपर्यंत तुमच्यापर्यंत आणण्याचं हे काम केलंय. आणि पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. नरेंद्रला मी आत्ताच इथे सांगते, त्याचं कोणके पुस्तक आल्यानंतर आपण त्याचा पुढचा इंटरव्ह्यू करू आणि ते लवकरच येईल अशी माझी खात्री आहे, कारण नरेंद्रने ध्यास घेतला की तो वेड्यासारखा त्या गोष्टीच्या मागे लागतो. आम्हाला माहिती आहे 2-1 वर्ष लागतील, नाही तरी पुढचे 2 वर्ष आम्हाला कोणके ऐकायचंय म्हणजे असं. तर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. येस, चलो गुड बाय. थँक्यू व्हेरी मच.